बघायचा आहे. कोणता आहे? ऍसिड, बेस आणि साल्ट्स. आम्ल, आम्लारी आणि क्षार हा चॅप्टर आपल्याला बघायचा आहे. बरोबर आहे. आम्ल, आम्लारी, क्षार परीक्षा दृष्टीने थोडा महत्वाचा आहे, त्यामुळे थोडस लक्ष देऊन आपण काम करायचं आहे याच्यावर. ठीक आहे. आता बघा, ऍसिड, बेस आणि साल्ट. काय म्हणतो आपण? ऍसिड, बेस आणि साल्ट. ठीक आहे. बघा काय आहे? ऍसिड्स आहे. आम्ल म्हणजे काय आहे? ऍसिड्स, बेस आणि काय आहे? साल्ट्स. बरोबर आहे. ऍसिड, बेस आणि साल्ट्स. ऍसिड म्हणजे काय आहे? लॅटिन शब्द ऍसिडस. का ऍसिडस हा शब्द कशावरून आला? आंबट. आंबट ऍसिडची जी चव आहे ती आंबट असते आणि आंबट भाषेला म्हणजे आंबट जो शब्द आहे त्याला लॅटिन भाषेत ऍसिडस हा शब्द आहे. काय आहे? लॅटिन भाषेत ऍसिडस. ऍसिडस या शब्दावरून ऍसिड्स हे नाव आलेलं आहे. या शब्दावरून ऍसिडस वरून ऍसिड्स हे नाव आलेलं आहे. चवीला कशा असतात? आंबट असतात. चवीला आम्ल कसे असतात? आंबट असतात. बरोबर आहे. मग आपल्याला काय आहे? बेस, आम्लारी. ठीक आहे. आम्लारींची चव कशी असते? तुरट किंवा कडू असते. आम्लारींची चव तुरट किंवा कडू असते आणि ते हाताला गुळगुळीत लागतात. एकदम असे गुळगुळीत सॉफ्ट सॉफ्ट एकदम लागतात आमलारी आपल्या हाताला. ठीक आहे. आपल्या हाताला आमलारी कशी लागतात? एकदम गुळगुळीत. चवीला कशी आहेत? तुरट आणि कडू. बरोबर आहे. मग लिटमस पेपर जी गोष्ट आहे, लिटमस पेपर जो आहे, लिटमस कागद आपण त्याला म्हणतो. तुम्ही जर 11वी 12वीला सायन्सचे प्रॅक्टिकल केले असतील तर त्यामध्ये तुम्हाला ते प्रॅक्टिकल असतात. लिटमस पेपर म्हणजे काय? कागद असतो. जर ऍसिड मध्ये तो बुडवला तर त्याचा रंग बदलतो. ऍसिड्स मध्ये जर आपण लिटमस पेपर बुडवला तर निळा लिटमस पेपर जो आहे तो कसा होतो? लाल होतो. ऍसिड मध्ये निळा लिटमस लाल होतो आणि आम्लारी मध्ये लाल लिटमस निळा होतो. आम्लारी मध्ये लाल लिटमस निळा होतो. कुठलंही एक लक्षात ठेवा, त्याच्या ऑपोज मध्ये तो आहे. ठीक आहे. काय आहे? निळा लिटमस लाल होतो आणि लाल लिटमस आम्लारी मध्ये निळा होतो. यस. बघा लक्षात ठेवायचं आहे. इथं आयोगाने या लिटमस वरती पण तुम्हाला प्रश्न विचारलेले आहे. ठीक आहे. आम्लामध्ये काय होतं? निळा लिटमस लाल होतो. आम्लारीमध्ये लाल लिटमस निळा होतो. येतं लक्षात? यस. गुड आफ्टरनून सुनील, सचिन. गुड आफ्टरनून. यस. बघा मग त्याच्यानंतर आता आम्ल म्हणजे नक्की काय आपण ते बघूयात. कसे तयार होतात आम्लारी, कसे तयार होतात ते ओळखण्यासाठी काय सिद्धांत आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. आयोग या सिद्धांतावरती प्रश्न विचारत आहे सध्या. ठीक आहे. बघा मग आम्ल आणि आम्लारी ओळखण्यासाठीचे जे सिद्धांत आहे ते कसे आहेत? बघा पहिला आहे अर्हेनियसचा सिद्धांत. अर्हेनियस या शास्त्रज्ञानं मांडलेला सिद्धांत आहे. आणि दुसरा आहे ब्रॉन्स्टेड आणि लॉरी, किंवा त्याला लॉरी ब्रॉन्स्टेड असंही तुम्ही म्हणू शकता. ब्रॉन्स्टेड लॉरी किंवा लॉरी ब्रॉन्स्टेड असं काहीही म्हणू शकता. अरेनियस जो आहे, अरेनियस हा शास्त्रज्ञ जो आहे त्याने जो सिद्धांत मांडला तो फक्त आणि फक्त कशासाठी आहे? जलीय द्रावणांसाठी. जे पाण्यात मिसळलेले द्रावण आहेत, जे पाण्यात मिसळलेले द्रावण आहेत त्यांच्यासाठीच अरेनियसचा सिद्धांत लागू आहे. त्यांच्यासाठीच फक्त अरेनियसने सांगितलेला सिद्धांत लागू आहे. याचं लक्षात? यस. मग त्यानं काय सांगितलेलं आहे? जर आम्लामध्ये आपलं पाण्यामध्ये, जलीय द्रावणामध्ये, पाण्यामध्ये जर आम्ल मिसळले, जर आम्ल मिसळले, ऍसिड्स मिसळले तर ते काय करतात? H+ आयन तयार करतात. काय करतात? H+ आयन तयार करतात. म्हणजे जे आम्ल पाण्यात विरघळल्यानंतर H+ आयन तयार करतात त्यांना अरेनियसने काय म्हटलेलं आहे? आम्ल असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे. HCl जर मिसळ, HCl काय आहे? ऍसिड आहे. बरोबर. HCl काय आहे? ऍसिड आहे. तर ते पाण्यात मिसळल्यानंतर आपल्याला काय मिळतं? H+ चे आयन आणि क्लोरीनचे मायनस आयन असे वेगवेगळे मिळतात. मग H+ आयन ते देतात. बरोबर आहे. ओके. मग आम्लारी म्हणजे काय? बेस म्हणजे जे पदार्थ किंवा ज्या आम्लारी पाण्यात मिसळल्यानंतर OH- आयन देतात, OH- आयन आपल्याला मिळतात, त्यांना म्हणायचं आम्लारी. हे कोणी सांगितलेलं आहे?
अरेनियस या शास्त्रज्ञांनी सांगितलं. कोणी सांगितलं आहे? अरेनियस या शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. काय सांगितलं? आम्ल जर पाण्यात विरघळले तर ते H+ आयन देतात किंवा तयार करतात, आणि आम्लारी जर पाण्यात विरघळले तर ते OH- आयन देतात. OH- आयन देतात. तुम्हाला इथं दिसतंय HCl जर पाण्यात विरघळलं तर H+ आयन तयार होतात. NaOH जर पाण्यात विरघळलं, सोडियम हायड्रॉक्साईड, तर OH- आयन आपले तयार होतात. येतं लक्षात? यस. मग दुसरा सिद्धांत आहे लॉरी ब्रॉन्स्टेड किंवा ब्रॉन्स्टेड लॉरी सिद्धांत आहे. बरोबर. त्यांनी काय सांगितलं आहे? हा जो सिद्धांत आहे तो प्रोटॉन देण्याच्या आणि घेण्याच्या पद्धतीने हायड्रोजन प्लस H+ आयन, प्रोटॉन म्हणजे काय? H+ आयन, बरोबर आहे. H+ आयन देणे आणि घेणे याच्यावरती आधारित काय आहे? ब्रॉन्स्टेड लॉरी सिद्धांत आहे. मग त्याने काय सांगितलं? जे आम्ल, म्हणजे आम्ल कुणाला म्हणायचं? जे प्रोटॉन डोनर आहेत, जे प्रोटॉन समोरच्याला देतात किंवा प्रोटॉन गमावतात, त्यांना म्हणायचं आम्ल. म्हणजे जे पदार्थ H+ आयन प्रोटॉन डोनेट करतात, गमावतात, त्यांना आपण काय म्हणतो? ब्रॉन्स्टेड लॉरी सिद्धांतानुसार आम्ल म्हणतो. आणि आम्लारी काय आहेत? प्रोटॉन ऍक्सेप्टर आहेत. काय आहेत? प्रोटॉन ऍक्सेप्टर. ते प्रोटॉन कमावतात. ब्रॉन्स्टेड लॉरी सिद्धांतानुसार आम्लारी हे प्रोटॉन कमावतात, म्हणजे ते H+ आयन घेतात, त्यांना काय म्हटलेलं आहे? आम्लारी असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे? येतं लक्षात? यस. बघा मग काय आहे इथं? ऍसिड बेस कॉन्जुगेट थेरी. ऍसिड बेस कॉन्जुगेट थेरी. आता यात काय आहे नीट बघा. HCl प्लस NH3 आहे. HCl प्लस NH3 आहे. बरोबर आहे. मग HCl काय आहे? ऍसिड आहे आणि NH3 बेस आहे. पण ही रिएक्शन होताना यामध्ये काय तयार झालेलं आहे? NH4 तयार झालेला आहे. NH4 म्हणजे इथं काय झालेलं आहे? H+ आयन काय झालेलं आहे? ऍक्सेप्ट झालेला आहे. ऍक्सेप्टर आहे. NH4 ऍक्सेप्टर आहे. बरोबर आहे. आणि Cl- काय झालेला आहे? वेगळा झालेला आहे. Cl- हा इथला वेगळा झाला, म्हणजे इथला H कुठे गेलेला आहे? इथं गेलेला आहे. बरोबर आहे. मग तुम्ही जेव्हा हे समीकरण बघता, एवढंच समीकरण जेव्हा बघता, तेव्हा तुम्हाला काय दिसेल? H+ आयन यानं गमावलेले आहे. HCl काय करतोय? H+ आयन कुणाला गमावतोय? याला. म्हणजे हा प्रोटॉन काय झाला? डोनर झाला. बरोबर आहे. हा प्रोटॉन डोनर आहे. H+ आयन देतोय म्हणून हा प्रोटॉन डोनर आहे, म्हणून हा आम्ल आहे. आणि NH3 प्रोटॉन ऍक्सेप्ट करतोय म्हणून तो बेस आहे. म्हणून तो बेस आहे. बरोबर. आणि याच्याच जोडीला ऑपोजिट साइड याचा कॉन्जुगेट ऍसिड कोण असेल प्रोडक्ट मध्ये? NH4 असेल. आणि Cl- याचा कॉन्जुगेट बेस असेल. कॉन्जुगेट बेस असेल. याचं लक्षात? त्याच्यावरती तुम्हाला इथं ऍसिड बेस कॉन्जुगेट तुम्हाला क्वेश्चन्स विचारत नाही, तुम्हाला विचारताना फक्त सिद्धांतावरती क्वेश्चन विचारलेले आहेत. याचं लक्षात? यस. आपल्याला काय आहे महत्वाचं? अरेनियसचा सिद्धांत आहे आणि ब्रॉन्स्टेड लॉरी सिद्धांत महत्वाचा आहे. यस. येते का लक्षात? बघा मग याच्यानंतर एक कन्सेप्ट आहे लुईस आम्ल आणि लुईस बेस. कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर थोडं हार्ड जातं. ठीक आहे. बघा काय आहे सांगतो. HCl आहे. ठीक आहे. अरेनियसच्या सिद्धांतावरून काय सांगितलं? जे रिएक्शन मध्ये जे उत्पादित आहेत ते स्वतः सुद्धा ऍसिड आणि बेस असतात. ठीक आहे. आता इथं जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला काय सांगितलेलं आहे? रिएक्शन कशी दिसते? दोन्ही बाजूला आहे. पुढे पण आहे आणि रिव्हर्सिबल पण आहे. फॉरवर्डेड आणि रिव्हर्सिबल अशी दोन्ही बाजूनी ती रिएक्शन आहे. ठीक आहे. आता हे ऍसिड का म्हटलेलं आहे? HCl काय करतंय? H+ आयन काय करतं? देत आहे. H+ आयन देत आहे. H+ आयन काय करते? देत आहे. प्रोटॉन डोनर आहे. बरोबर. H+ आयन कुणाला देते? ते NH3 ला. म्हणजे NH3 काय करतं? प्रोटॉन ऍक्सेप्टर आहे. प्रोटॉन घेतोय. बरोबर आहे. म्हणजेच हा जर प्रोटॉन देत असेल तर हा मग काय झाला? ऍसिड झाला. बरोबर आहे. हा कोण आहे? डोनर आहे. बरोबर आहे. हा डोनर आहे आणि हा कोण आहे? ऍक्सेप्टर आहे. बरोबर. इथं काय झालेलं आहे? H+ आयन याचे कोण घेते? NH3 घेते. येतं लक्षात?
म्हणून हा ऍसिड झाला आणि हा बेस झाला, आम्ल झाला आणि हा आम्लारी झाला. जर त्याच्या उलट आपण इथं बघितलं तर, जर आपण इथं बघितलं तर काय तयार झालेलं आहे, NH4. जर ही रिएक्शन उलटी होत असेल, परत ही रिएक्शन पुन्हा उलटी होत असेल, कारण हे ऍसिड बेस आहेत बरोबर, तर यामध्ये NH4 आयन काय आहेत, H प्लस आयन Cl मायनस ला देतील आणि पुन्हा NH3 तयार होईल आणि HCl तयार होईल. बरोबर आहे. म्हणजे इथं डोनर कोण आहे, हा डोनर आहे. बरोबर आहे का, हा डोनर आहे आणि हा ऍक्सेप्टर आहे. येते का लक्षात, बघा. मग या ऍसिडचा कॉन्जुगेट बेस कोण असेल, याचा जोडीदार आम्लारी, याचा जोडीदार आम्लारी. कॉन्जुगेट बेस म्हणजे समसंबंधातील बेस पकडायचा. हा जर आम्ल असेल तर याचा उत्पादितात बेस कोण असेल, हा ऍसिड असेल तर याचा उत्पादितातील बेस कोण असेल, Cl मायनस असेल. कोण असेल, Cl मायनस. येते लक्षात. मग याला काय म्हणतो आपण, कॉन्जुगेट बेस असं म्हणतो. येते लक्षात, यस. आणि इथं NH3 जर बेस असेल, आम्लारी असेल, तर इथं जे NH4 प्लस आहे तो कोण आहे, मग याचा कॉन्जुगेट ऍसिड आहे. का तर प्रोडक्ट्स मध्ये, उत्पादितांमध्ये हा डोनर आहे, हा डोनर आहे. त्यामुळं या बेसचा कॉन्जुगेट ऍसिड कोण असेल, NH4 प्लस आयन असेल. येते का लक्षात आता सचिन, यस. यस, कळतंय आता, येते लक्षात पूर्णपणे. कॉन्जुगेट बेस कशाला म्हणतो आपण आणि कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर जे आहेत ते आपण कशाला म्हणतोय. हा ऍसिड जर असेल तर याचा बेस प्रोडक्ट्स मध्ये कोण असेल, कॉन्जुगेट बेस हा Cl मायनस असेल आणि NH3 इथं बेस असेल तर त्याचा कॉन्जुगेट ऍसिड कोण असेल, NH4 प्लस असेल. इथपर्यंत कळतंय का रिएक्शन, ज्यांना समजलं नव्हतं त्यांना कळतंय का. क्लिअर, यस. बघा, मग हे आहेत तुमचे कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर म्हणायचे. कशावरून काढलेले आहेत, ब्रॉन्स्टेड लॉरी सिद्धांतानुसार आहे. याच्यानंतर लुईस आम्ल आणि लुईस बेस आहे. लुईस आम्ल, लुईस ऍसिड अँड लुईस बेस हा एक कन्सेप्ट आहे. यस. मग जे पदार्थ किंवा जे अणू इलेक्ट्रॉनची जोडी प्राप्त करतात, इलेक्ट्रॉन पेअर प्राप्त करतात, इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर जे असतात त्यांना म्हणायचं लुईस आम्ल. आणि जे पदार्थ किंवा जे अणू इलेक्ट्रॉनची जोडी गमावतात त्यांना काय म्हणतो आपण, लुईस आम्ल काय करतात, इलेक्ट्रॉनची जोडी प्राप्त करतात त्यांना आपण म्हणतो लुईस आम्ल. आणि लुईस बेस जे आहेत ते काय करतात, इलेक्ट्रॉन जोडी गमावतात त्यांना म्हणायचं लुईस बेस, लुईस आम्लारी असं त्यांना म्हणायचं. ठीक आहे, एवढाच कन्सेप्ट लक्षात ठेवा लुईस आम्ल आणि लुईस बेस मध्ये. आरएनएसचा सिद्धांत काय आहे, H प्लस आयन्स जे आहेत फक्त जलीय द्रावणांसाठी, ऍक्वियस सोल्युशन्स जे आहेत, जलीय द्रावण पाण्यातील जे द्रावण आहेत त्यांच्याबद्दल फक्त आरएनएसचा सिद्धांत लागू होतो. ब्रॉन्स्टेड लॉरी सिद्धांत कशावरती आहे, हायड्रोजन आयन किंवा प्रोटॉनच्या देवाणघेवाणीवरती, प्रोटॉन H प्लसच्या देवाणघेवाणीवरती ब्रॉन्स्टेड आणि लॉरीचा सिद्धांत आहे. लुईस ऍसिड बेस हे कशावरती आहे, इलेक्ट्रॉन पेअर, इलेक्ट्रॉनच्या जोड्यांच्या देवाणघेवाणीवरती. जे इलेक्ट्रॉन जोडी, इलेक्ट्रॉनची जोडी असते ती जी प्राप्त करतात त्यांना लुईस ऍसिड म्हणतात आणि जे गमावतात, जे डोनेट करतात त्यांना काय म्हणायचं, लुईस आम्लारी असं म्हणायचं. येते लक्षात इथपर्यंत, लुईस ऍसिड, लुईस बेस. यस. आता बघा, आम्ल आम्लारीचे गुणधर्म आपल्याला बघायचे. काय बघायचे, आम्ल आणि आम्लारीचे गुणधर्म. आता आयोग तुम्हाला प्रश्न विचारताना काय विचारतं, हे जे गुणधर्मांचे वाक्य आहेत त्याच्या ते घेऊन योग्य कथन ओळखा, योग्य कथने ओळखा, अयोग्य कथने ओळखा, अशा पद्धतीचे क्वेश्चन आयोग तयार करतं. हे गुणधर्म एकत्रित करून, इकडचे सगळे एकत्रित करून. ठीक आहे. तर आपण आम्ल म्हणजे कशाला म्हटलेलं आहे, जे पाण्यात विरघळल्यानंतर H प्लस हे आयन तयार करतात. म्हणजे त्यांचा मुख्य घटक कोणता आहे आम्लांचा, H प्लस आयन.
आम्लांचा मुख्य घटक कोणता आहे? H प्लस आयन आहे. बरोबर आहे? H प्लस आयन हा मुख्य घटक आहे. प्लस आम्लारींचे ऑक्साइड्स, अधातूंचे ऑक्साइड्स, सॉरी अधातू नॉन मेटल जे आहेत, अधातू कशाला म्हणतो आपण? जे आवर्त सारणीच्या उजव्या बाजूला आहेत ते अधातू आहेत. बरोबर आहे? आपण पिरियडिक टेबल मध्ये बघितलं आहे, आवर्त सारणीमध्ये आवर्तनांमध्ये धातू गुणधर्म उजवीकडून डावीकडे जाताना धातू गुणधर्म कमी होत जातो. म्हणजेच अधातू कुठे आहेत? उजव्या बाजूला आहेत. यस. या अधातूंचे जे ऑक्साइड्स आहेत ते कसे असतात? आम्लधर्मी असतात. ह्याच्यावरती तुमचा क्वेश्चन आहे. PYQ 2 वाक्य दिलेले आहेत, एक हे वाक्य दिले आणि एक हे वाक्य दिले, त्याच्यावरून योग्य कथन ओळखा, कथन ओळखा असं वाक्य आहे. ठीक आहे? तो PYQ आहे. अधातूंचे ऑक्साइड्स, नॉन मेटल ऑक्साइड्स, अधातूंचे ऑक्साइड्स जे आहेत ते कसे असतात? आम्लधर्मी असतात. ते ऍसिडिक असतात. अधातूंचे ऑक्साइड्स ऍसिडिक असतात. नीट लक्षात ठेवा. ऍसिड्सची जी पीएच स्केल आहे, पीएच पोटेन्स, याला काय म्हणतो आपण? पोटेन्स म्हणतो. पोटेन्स. पोटेन्स म्हणजे काय आहे लॅटिन मध्ये? क्षमता. बरोबर आहे? पीएच स्केल ही एक आम्ल आम्लारी मोजण्यासाठीची पट्टी असते. त्याच्यावरती 1 ते 14 मार्किंग असतं. किती असतं? 1 ते 14. आता त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे, पीएच स्केल बघायचं आहे, पण लक्षात ठेवा 1 ते 14 त्याच्यावरती मार्किंग असतं. 7 हे उदासीन पकडलं. ठीक आहे? बघा इथं 1 आहे, इथं 7 आहे, इथं 14. ठीक आहे? 7च्या इकडं जोही नंबर येईल, जोही पीएच स्केलला व्हॅल्यू येईल, ती कशी असतात? ऍसिड्स असतात. इकडचे जे ही पदार्थ आहेत ते ऍसिड्स आहेत. जे 7 वरती आहेत, बरोबर 7 आहेत, ते कसे आहेत? उदासीन आहेत, न्यूट्रल आहेत. आणि जे 7च्या या बाजूला आहेत ते कसे आहेत? बेस आहेत. ते काय आहेत? बेस. 7 ते 14 मध्ये जर पीएच व्हॅल्यू असेल तर ते आम्लारी आहेत. 1 ते 7 मध्ये जर पीएच व्हॅल्यू असेल तर ते ऍसिड्स आहेत. येतं लक्षात? तर ते काय आहेत? ऍसिड्स आहेत. मग पीएच व्हॅल्यू यांची किती असते? 7 पेक्षा कमी. मग इथं आपण असं लिहू शकतो का? पीएच इज लेस दॅन 7. बरोबर? पीएच इज लेस दॅन 7. कुणाची? ऍसिड्सची. हे आहेत कोण? हे आम्ल आहेत. हे काय आहेत? आम्ल आहेत. आणि हे काय आहेत? आम्लारी आहेत. येतं लक्षात? आम्लांचे हे गुणधर्म आहेत, हे गुणधर्म आम्लारींचे आहेत. ठीक आहे? आम्ल म्हणजे काय? जे H प्लस आयन ज्यांच्यात प्रमुख घटक असतो तो. अधातूंचे ऑक्साइड्स हे नेहमी आम्लधर्मी असतात आणि पीएच व्हॅल्यू ऍसिड्सची, आम्लांची ही 7 पेक्षा कमी असते. त्यांना आपण काय म्हणतो? ऍसिड्स असं म्हणतो. यस. मग आहे काय आपल्याकडं? आम्लार. आम्लारींमध्ये प्रमुख घटक कोणता आहे? इथं H प्लस आहे. मग इथं कोणता आहे? OH मायनस. कोणता घटक आहे? OH मायनस. मग इथं अधातूंचे ऑक्साइड्स आम्लधर्मी होते. मग इथे काय असतील? धातूंचे ऑक्साइड्स आम्लारी धर्मी असतात. धातूंचे ऑक्साइड्स आम्लारी धर्मी असतात. धातूंचे ऑक्साइड्स आम्लारी धर्मी कोण असतं? धातूंचे ऑक्साइड्स. पीएच मूल्य किती असते? 7.1 ते 14 पर्यंत पीएच व्हॅल्यू असते. 7.1 ते 14. यस. आणि जेव्हा हे पाण्यात विरघळतात आम्लारी, तेव्हा ते कसे होतात? विद्युत सुवाहक म्हणून काम करतात. जेव्हा आम्लारी पाण्यात विरघळतात तेव्हा ते विद्युत सुवाहक म्हणून काम करतात. म्हणजे यांचं पाण्यात विरघळल्यानंतर जे विद्युत अपघटनी द्रावण आहे, जे द्रावण आहे ज्याच्यात त्यांचे आयन तयार होतील, ते विद्युत सुवाहक असेल. म्हणजे त्यातून वीज वाहू शकते. ठीक आहे? जे आम्लारी. आता दुसरा आहे काय आहे? अल्कली आपण म्हणतो. बरोबर? अल्कली. अल्कली म्हणजे काय म्हटलेलं आहे आपण? कुठं बघितलेलं आहे? पिरियडिक टेबल मध्ये पहिला गण काय आहे? अल्कली धातू आहे. अल्कली धातू. दुसरा गुण काय आहे? अल्कली मृदा धातू. अल्कलाइन अर्थ मेटल्स म्हणले. मग हे अल्कली म्हणजे काय? अल्कली म्हणजे जे आम्लारी पाण्यात विरघळतात त्यांना अल्कली असं म्हणतात. आम्लारी पाण्यात विरघळतात. जे आम्लारी पाण्यात विरघळतात त्यांना आपण म्हणतो अल्कली. सर्व आम्लारी पाण्यात विरघळत नाहीत. लक्षात राहू दे. सर्व आम्लारी पाण्यात विरघळत नाहीत, पण जे पाण्यात विरघळतात त्यांना आपण काय म्हणतो? अल्कली म्हणतो. बरोबर आहे? मग अल्कली कुठं आहेत आपल्या पिरियडिक टेबल मध्ये? अल्कली धातू कुठं होते?
उजव्या बाजूला पहिल्या गणात, दुसऱ्या गणात अल्कली मृदा धातू होते. येतं लक्षात? आठवते का बघा, एस ब्लॉक होता आपला, हा एस ब्लॉक होता असा, आठवते का बघा. या एस ब्लॉक मध्ये पहिला गण दुसरा गण होता. या पहिल्या गणात अल्कली धातू होते आणि दुसऱ्या गणात अल्कली मृदा धातू होते. आठवत असेल तर आठवा. क्लिअर? इथपर्यंत कन्सेप्ट क्लिअर होतात सगळे? मग आयोगाचा फेवरेट क्वेश्चन, जोड्या लावा. ह्याच्यावरती तुम्हाला कंपल्सरी आयोग प्रश्न विचारत. ठीक आहे. आता बघा, दैनंदिन जीवनामध्ये आपण ऍसिड्स कुठे वापरतो, ऍसिड्स किंवा बेस कुठे वापरतो, त्याची काही उदाहरणं आहेत ज्याच्यावरती आयोग आपल्याला कंपल्सरी प्रश्न विचारतो. बघा, दैनंदिन जीवनात आपण जे ऍसिड्स किंवा बेस वापरतो त्यांच्याबद्दलची ही माहिती आहे. कोणत्या पदार्थात कोणतं ऍसिड आहे किंवा बेस आहे याच्यावरती तो जोड्या लावाचा क्वेश्चन तुमचा फिक्स असतो. ठीक आहे. त्यामध्ये जर आपण सफरचंद खाल्लं तर सफरचंदामध्ये काय आहे, मॅलिक ऍसिड आहे. सफरचंदामध्ये काय आहे, मॅलिक ऍसिड आहे. ठीक आहे. सफरचंदामध्ये मॅलिक ऍसिड आहे. लिंबू वर्गीय फळे जे म्हणतात, लिंबू, संत्री, मोसंबी, आपण सॉरी, लिंबू, संत्री, मोसंबी जी फळं आपण म्हणतो त्यामध्ये म्हणजेच लिंबू वर्गीय फळांमध्ये कोणतं आहे, सायट्रिक ऍसिड आहे. सिट्रिक ऍसिड किंवा सायट्रिक ऍसिड तुम्ही काही म्हणा, सिट्रिक किंवा सायट्रिक ऍसिड हे आहे कशात, लिंबू वर्गीय फळांमध्ये. चिंच आणि द्राक्षे त्याच्यामध्ये काय आहे, टार्टारिक ऍसिड आहे. चिंच आणि द्राक्षे याच्यामध्ये काय आहे, टार्टारिक ऍसिड आहे. चिंच आणि द्राक्षे याच्यामध्ये टार्टारिक ऍसिड आहे. दूध आणि दही याच्यामध्ये काय आहे, लॅक्टिक ऍसिड आहे. दूध आणि दही मध्ये काय आहे, लॅक्टिक ऍसिड आहे. यस. त्यामध्ये मुंगी किंवा आपल्याला जे चावते, मुंगी किंवा विंचू जो आपल्याला चावतात त्यामध्ये काय आहे, फॉर्मिक ऍसिड. काय आहे, फॉर्मिक ऍसिड आहे. टोमॅटो आणि पालक मध्ये काय आहे, ऑक्झॅलिक ऍसिड आहे. टोमॅटो आणि पालक याच्यामध्ये ऑक्झॅलिक ऍसिड आहे. व्हिनेगर, ऍसिटिक ऍसिड, आपण व्हिनेगर वापरतो बरोबर जेवणात वगैरे, ते व्हिनेगर म्हणजे काय आहे, ऍसिटिक ऍसिड आहे. बरोबर, त्याचं नावच काय आहे, ऍसिटिक ऍसिड. व्हिनेगरलाच ऍसिटिक ऍसिड म्हणतात आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे, CH3COOH असा त्याचा फॉर्म्युला आहे. गव्हामध्ये काय आहे, ग्लुटॅमिक ऍसिड आहे. गव्हामध्ये ग्लुटॅमिक ऍसिड आहे. आता मी जे स्टार केलेले आहेत ते आयोगाने विचारून झालेले आहे. तुम्ही जर बघितलं तर जिथं स्टार केलेले आहेत ते सर्व पॉइंट्स आयोगाने विचारून झालेले आहेत. तुम्हाला ते क्वेश्चन्स आयोगाने विचारलेले असतील किंवा सरळ सेवामध्ये सुद्धा याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स कंपल्सरी पडतात बरं का. फिक्स असतात म्हणजे असतात. हा जर चार्ट बघितला तुम्ही, ही स्लाइड, तर ह्याच्यावरती तुम्हाला कुठल्या ना कुठल्या परीक्षेत फिक्स मार्क्स पडतातच. कोणतीही परीक्षा असू दे त्यात तुम्हाला फिक्स मार्क पडतात. त्यामुळं हा चार्ट नीट करा. ठीक आहे, हा चार्ट एकदम व्यवस्थित करा, नीट करा. मग आमलारी आपण जे वापरतो ते कोणता आहे, धुण्याचा सोडा, कपडे धुतो आपण, तो जो सोडा आहे त्याला आपण काय म्हणतो, सोडियम कार्बोनेट, Na2CO3 असं आपण त्याला म्हणतो. धुण्याच्या सोड्याला आपण काय म्हणतो, सोडियम कार्बोनेट. त्याच्यानंतर खाण्याचा सोडा जो आहे बघा, आता फॉर्म्युला मध्ये फरक काय आहे, धुण्याच्या सोड्यामध्ये Na2CO3 आहे आणि खाण्याचा जो सोडा आहे त्यामध्ये फक्त हायड्रोजन ऍड झालाय, NaHCO3 झालेला. कारण एक हायड्रोजन जुळल्यामुळे एक सोडियम गेलेला आहे, म्हणजे इथे काय झालं आहे, NaHCO3 एक हायड्रोजन आला आणि त्याचं नाव आहे सोडियम बायकार्बोनेट. त्याचं नाव आहे सोडियम बायकार्बोनेट. काय आहे तो, खाण्याचा सोडा. कांदा आणि युरिन मध्ये काय असतं, अमोनिया असतो. कांदा आणि युरिन मध्ये अमोनिया असतो. आणि रंग देण्याच्या चुनामध्ये काय असतं, कॅल्शियम हायड्रॉक्साईड. हे एकत्र आहे बरं का, कॅल्शियम हायड्रॉक्साईड असतं, CaOH ट्वाइस असं त्याला आपण म्हणतो. CaOH ट्वाइस त्याला आपण काय म्हणतो, कॅल्शियम हायड्रॉक्साईड.
हे काय आहेत? दैनंदिन जीवनात आपण जे आमलारी वापरतो ते आहेत. मग आयोगाने फोकस करताना कुठं केलेलं आहे? जास्तीत जास्त ऍसिड्स वरती फोकस केलेला आहे, कारण दैनंदिन जीवनात आपण जे काही वापरतो ते ऍसिड्स इथं आहेत, म्हणून आयोगाने तिथं फोकस केलेला आहे. यस, कळतंय? जे स्टार मार्क केलेले आहेत ते आयोगाने PYQ मध्ये म्हणजे आयोगाने आधी परीक्षांमध्ये विचारलेले आहेत, एवढं लक्षात ठेवा. जवळपास ऍसिड्स मध्ये जर तुम्ही बघितलं तुम्हाला सगळे दिसतील. किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ठीक आहे. यामध्ये एवढे तुम्ही जर नीट लक्षात ठेवले तर तुमच्या हातातले मार्क्स आहेत बरं का. जोड्या लावायला तुम्हाला 4 विचारतील, त्यामध्ये 2 ते 3 जरी माहित असतील तरी बस. 2 जरी माहित असतील तरी तुमच्या जोड्या लागतात व्यवस्थित. त्यामुळं व्यवस्थित लक्ष देऊन करा. हा पॉइंट व्यवस्थित फोकस करा. मी जी स्लाइड महत्वाची आहे किंवा जिथं आपल्याला महत्वाचं वाटतंय ते मी तुम्हाला मुद्दाम स्टार मार्क करून देतो. का तर तिथं रिपीटेडली आयोगाने क्वेश्चन विचारले. तुम्ही जर PYQ काढून बघितले तर तुम्हाला इथं रिपीटेडली क्वेश्चन दिसतील विचारले. रिपीटेडली इन द सेन्स कसं आहे की यात भले ते रिपीट झालेलं नाहीये काय काय ठिकाणी, पण त्याच्याशी निगडीत आजूबाजूचे जे आहेत उदाहरण त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहेत. त्यामुळं अभ्यास करताना त्या गोष्टींवरती फोकस करून अभ्यास करा, म्हणजे तुमचे मार्क्स हातात राहतील. तुम्हाला आपल्याला मार्क्स मिळवायचे तेवढं लक्षात ठेवावं लागतं. PhD करत बसायचं नाही, हे सगळं पाठ असलंच पाहिजे, हे सगळं पाठ झालं तरच मी पास होईल, नाही तर नाही. त्यातलं एखादं लक्षात नाही राहिलं तरी काय बिघडत नाही. बाकीचे जे 3 आहेत ते तरी येतात, ते तरी जोड्या लागतात, बस विषय मिटला. आपल्याला फक्त उत्तर बरोबर आणण्याशी मतलब आहे. उत्तर बरोबर कसं आणायचं त्याच्यावरती काम करा. ठीक आहे. येस, नेक्स्ट. मग आहे इंडिकेटर्स. जर एखादा पदार्थ आम्ल आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी काही इंडिकेटर्स वापरले जातात. त्यांना आपण काय म्हणतो? दर्शके असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? दर्शके, इंडिकेटर्स असं आपण त्यांना म्हणतो. त्यांना आपण म्हणतो इंडिकेटर्स, बरोबर. मग काही नैसर्गिक आहेत, काही कृत्रिम म्हणजे जे लॅबोरेटरीमध्ये बनवलेले आहेत ते आहेत, काही युनिव्हर्सल म्हणून वापरले जातात, आणि काही काय आहेत तुमचे फक्त वास बदलत असेल एखाद्या पदार्थाचा जर वास बदलत असेल ते पदार्थ मिसळल्यानं तर ते काय म्हणतात? गंधदर्शक असं त्याला आपण म्हणतो. मग पहिल्यांदा काय आहे? नैसर्गिक दर्शक, नॅचरल सोर्सेस, नॅचरल इंडिकेटर्स आहेत. त्यामध्ये पहिला काय आहे? लिटमस पेपर. लिटमस कशापासून तयार होतो? लायकेन वनस्पतीपासून तयार होतो, आणि हे तुमचा PYQ आहे. लिटमस पेपर कशापासून तयार होतो? लिटमस पेपर जो आहे तो कोणत्या वनस्पतीपासून तयार होतो? लायकेन पासून तयार होतो. हळद जे आहे ते ही नैसर्गिक दर्शक आहे. मी काल एक्झाम्पल तुम्हाला दिलंय. जर हळदीचा डाग पडला आणि त्याच्यावरती जर तुम्ही हळदीचा डाग किंवा एखाद्या भाजीचा डाग तुमच्या कपड्यांवरती पडला आणि त्याला साबण लावलं तर तो डाग कसा होतो? लालसर होतो कपड्यांवरती. का तर आपण जे साबण वापरतो ते कसं आहे? आम्लारी आहे. ठीक आहे. याच्यावरून काय आहे? ते दर्शक दर्शवतो. म्हणजे हळद दर्शवतो की ते ऍसिडिक आहे की बेसिक आहे. यस. त्याच्यानंतर लाल पत्ता कोबी. लाल पत्ता कोबी, कोबीतला लाल पत्ता, आपण जी कोबी वापरतो ती कशी आहे? पांढरी आहे, बरोबर. कट केल्यानंतर ते पांढरी कोबी आहे. फुलगोबी, पत्ता कोबी आपण ज्याला म्हणतो ते. त्यामध्ये लाल पत्ता कोबी असेल तर ते नैसर्गिक दर्शक म्हणून वापरतात. बीट सुद्धा नैसर्गिक दर्शक म्हणून वापरतात आम्ल आणि आम्लारींसाठी. बीट सुद्धा काय वापरतात? नैसर्गिक दर्शक म्हणून. हळदीचा पिवळा रंग कशामुळे आहे? कर्क्युमिन म्हणून आहे. कर्क्युमिन झालं इथं, तिथं आपल्याला काय पाहिजे? कर्क्युमिन म्हणून आहे. कर्क्युमिन या रसायनामुळे हळदीचा पिवळा रंग असतो. कोणत्या ह्याच्यामुळं? कर्क्युमिन या रसायनामुळं हळदीला पिवळा रंग असतो. येते लक्षात? तुम्हाला ह्याच्यावरती क्वेश्चन विचारलेले नाहीत आणि विचारायची शक्यता पण भरपूर कमी आहे. फक्त लक्षात असावं की नॅचरल इंडिकेटर्स कुठले. तुम्ही फक्त लक्षात काय ठेवायचं? उदाहरण लक्षात ठेवायचे. दैनंदिन जीवनात आपण ते वापरतो, कुठे वापरतो, काय वापरतो ते काही लक्षात ठेवायचं नाही. नॅचरल इंडिकेटर्स कोणते आहेत? लिटमस पेपर, हळद, लाल पत्ता कोबी आणि बीट. हे काय आहेत? आपले नॅचरल इंडिकेटर्स आहेत. येते लक्षात? हे सर्व नॅचरल इंडिकेटर्स आहेत. मग आहे कृत्रिम. कृत्रिम म्हणजे काय? जे आपण प्रयोगशाळेत वगैरे तयार करतो ते.
मग सगळ्यात पहिल्यांदा काय आहे, फिनॉल्फथॅलीन जे आहे, फिनॉल्फथॅलीन ही रसायनं आहेत सगळी, ती फक्त तुम्ही त्या द्रावणात मिसळली, त्याच्या रंगांवरून तुम्हाला कळतं की ते ऍसिड आहे की बेस आहे. ठीक आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा कुठला आहे, फिनॉल्फथॅलीन. दुसरा आहे मिथिल ऑरेंज. पहिला आहे फिनॉल्फथॅलीन, दुसरा आहे मिथिल ऑरेंज, तिसरा आहे इओसिन ब्ल्यू. तिसरा आहे इओसिन ब्ल्यू. आता हे फिनॉल्फथॅलीन महत्वाचं कुठं वापरतात, फिनॉल्फथॅलीनची पावडर वापरली जाते. कुठं, आपण अँटी करप्शन मध्ये लाच घेताना एखाद्या अधिकाऱ्याला पकडलं असं म्हणतो बघा, बरोबर आहे. मग लाच घेताना त्यांना प्रूफ लागत असतो की यानं लाच घेतली की नाही. तर ते काय करतात, स्वतः बघा, तुम्ही पिक्चर मध्ये पण बघितलं असेल, पिक्चर मध्ये वगैरे एखाद्या अधिकाऱ्याला लाच घेताना पकडत असतील तर ते कधी पकडतात, जेव्हा तो माणूस त्या नोटांना हात लावतो त्यावेळी त्याला पकडतात. बरोबर. ते हात लावू का देतात, तर त्या नोटांवरती त्यांनी काय केलं असतं, फिनॉल्फथॅलीनची पावडर लावलेली असते. काय लावलेली असते, फिनॉल्फथॅलीनची पावडर. त्या माणसाने जर, त्या व्यक्तीने जो लाच घेतोय त्या व्यक्तीने त्या फिनॉल्फथॅलीनला जर हात लावला म्हणजे त्या नोटांना, तर ती पावडर काय होते, त्याच्या हातांना लागते आणि ते एखाद्या लिक्विडमध्ये किंवा धुण्याचा सोडा, धुण्याचा सोडा म्हणजे काय, आपण जे कपडे धुण्यासाठी वापरतो तो, तर धुण्याच्या सोड्यामध्ये जर हात बुडवला तर ती पावडर कशी होते, गुलाबी रंगाची होते. काय होते, गुलाबी रंगाची होते, म्हणजे तिथं गुलाबी रंग येतो. मग त्याने हात लावलेला आहे त्या नोटांना, म्हणजे त्यानं लाच घेतलेली आहे हे पुरावा तयार होतो त्यांच्याजवळ. एक पुरावा तयार करावा लागतो ना त्यांना केस स्ट्रॉंग बनण्यासाठी. मग तो पुरावा तयार होतो की याने लाच घेतलेली आहे. म्हणून त्या नोटांवरती काय लावलेली असते, फिनॉल्फथॅलीन पावडर लावलेली असते. काय, फिनॉल्फथॅलीन पावडर. हे लक्षात ठेवा, फिनॉल्फथॅलीन पावडर. लाच घेताना कसं पकडतात, तर या पद्धतीनं पकडतात. याचं लक्षात. काय झालं, आवाज येत नाही, ते लोगो. ठीक आहे. बघा, म्हणजे फिनॉल्फथॅलीन पावडरमुळे काय होतं, अँटी करप्शन ब्युरोमध्ये त्या फिनॉल्फथॅलीन पावडरमुळे लाच घेणारी व्यक्ती पकडली जाते आणि तो पुरावा म्हणून तिथं वापरला जातो. यस. त्याच्यामध्ये गंधदर्शक म्हणजे एखादे पदार्थ जर समजा आपण मिसळले, एखाद्या पदार्थांचा अर्क असेल किंवा त्याचा रस असेल, तो जर पदार्थांमध्ये मिसळला तर त्यांचा वास चेंज होतो, त्यांच्यापासून जो गंध येणार आहे तो बदलतो. त्याच्यावरून तो पदार्थ ऍसिडिक आहे की बेसिक आहे हे कळण्यास मदत होते. त्याच्यावरून काय मदत होते, ऍसिडिक आहे की बेसिक आहे हे समजण्यासाठी मदत होते. मग असे कोणकोणते पदार्थ आहेत, सगळ्यात पहिल्यांदा निलगिरीचं तेल. निलगिरीचा वास हा अतिशय उग्र असतो. बरोबर आहे. उग्र म्हणजे खूप लांबपर्यंत त्याचा वास पसरतो. तुम्ही निलगिरीचं तेल घ्यायचं, थोडंसं रुमालावरती वगैरे टाकून तुम्ही फक्त जरी गेलात तरी तुमच्या घरभर तो वास, घरभर वास, आणि खूप वेळ तो वास टिकतो. म्हणून निलगिरी हे गंधदर्शक म्हणून जास्त करून वापरतात. निलगिरी गंधदर्शक म्हणून जास्त करून वापरतात. खास करून सर्दी झालेल्या लोकांनी जर निलगिरी वापरलं तर सर्दीवरती उत्तम औषध म्हणून ते उपयोगाला येतं. सर्दीवरती उत्तम औषध म्हणून निलगिरी तेल वापरलं जातं. का तर त्याचा वास जो आहे तो अतिशय उग्र आहे, त्यामुळं नाक तुमचं मोकळं होण्यासाठी मदत होते. ठीक आहे. मग आहे कांदा. कांद्याचा वास असतो, बरोबर आहे. कांद्याला वास येतो काही काळानंतर, तोही तिथं वापरला जातो. लवंग, आपण लवंग माउथ फ्रेशनर किंवा ह्याच्यासाठी वापरतो, पानामध्ये खास करून लावलं जातं लवंग, बरोबर आहे. ते का तर ते काय आहे, माउथ फ्रेशनर म्हणून वापरला आहे. त्याचा वास पण त्या पद्धतीने आहे. म्हणजेच ऍसिड आणि बेस मध्ये गंधदर्शक म्हणून त्यांचा वापर केला जातो. गंधदर्शक म्हणून त्यांचा वापर केला जातो. निलगिरी तेल, कांदा आणि लवंगाचा अर्क ही उदाहरणं नीट लक्षात ठेवा. मग वैश्विक दर्शक. वैश्विक दर्शक म्हणजे काय, वैश्विक दर्शक म्हणजे एक पट्टी आहे. एक पट्टी आहे, त्या सगळ्या दर्शकांचं जे काही इंडिकेटर्स आहेत त्यांचं एक मिश्रण करून एक पट्टी बनवलेली असते. मग त्यामध्ये पीएच आणि त्याच्यावरून पीएच आणि पीओएच अशा मार्किंग करून त्याच्यावरून तो पदार्थ आम्ल आहे की आम्लारे आहे हे ओळखलं जातं आणि त्याची तीव्रता ही त्या पट्टीमुळे कळते, त्या वैश्विक दर्शकामुळे कळते. यस. त्याला म्हणायचं वैश्विक दर्शक. आता नक्की वैश्विक दर्शक काय आहे ते आपण बघूयात. आहे का ते, इथं नाही आहे. ठीक आहे. यस, आहे खाली. ठीक आहे, बघूयात. बघा, ऑरेंज,
निळा लिटमस, लाल लिटमस हे आपण नावं बघितले आहेत. मग पण त्यांच्यात बदल कसे घडतात, त्यांच्यामध्ये बदल कोणत्या स्वरूपात घडतात ते आपल्याला बघायचं आहे. बरोबर. मग जर द्रावण लिंबाचा रस आणि विनेगर असेल तर त्याचं स्वरूप कसं आहे, आम्लधर्मी आहे. काय आहे, आम्लधर्मी. मग आम्लधर्मी असेल तर लाल लिटमस स्वतः बदलत नाही, लाल लिटमस लालच राहतो. पण निळा लिटमस कसा होतो, लाल होतो. आम्लधर्मी द्रावणात निळा लिटमस लाल होतो. फिनॉल्फ्थालीन काय करतो, रंगहीन असतो. फिनॉल्फ्थालीन रंगहीन होतो आणि मिथिल ऑरेंज लाल किंवा नारंगी रंग दाखवतो. मिथिल ऑरेंज कुठला रंग दाखवतो, लाल किंवा नारंगी. कशामध्ये, ऍसिडिक सोल्युशन्स मध्ये. ऍसिड्स मध्ये मिथिल ऑरेंज लाल किंवा निळा रंग दाखवतो, निळा लिटमस लाल होतो. बाकीच्या ह्याच्यात बदल होत नाही. येतं लक्षात. यस. मग जर HCl किंवा H2SO4 असतील, हे कसे आहेत, स्ट्रॉंग ऍसिड्स म्हणून त्यांचा जास्त करून वापर होतो. बरोबर आहे. HCl किंवा H2SO4. H2SO4 ला आपण काय म्हणतो, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ला आपण आम्लराज असं म्हणतो. बरोबर आहे. आम्लराज, किंग ऑफ ऍसिड्स असं आपण त्याला म्हणतो. स्वरूप कसं आहे त्याचं, आम्लधर्मी आहे. मग लाल लिटमस बदलेल का, नाही. पण निळा लिटमस कसा होईल, लाल होईल. निळा लिटमस लाल होईल. मग फिनॉल्फ्थालीन मध्ये काय फरक पडेल, तोही रंगहीन होईल. फिनॉल्फ्थालीन काय होईल, रंगहीन होईल. आणि मिथिल ऑरेंज मध्ये काय होईल, मिथिल ऑरेंज मध्ये लाल किंवा नारंगी रंग दाखवेल. मिथिल ऑरेंज लाल किंवा नारंगी रंग दाखवेल. जर NOH सोडियम हायड्रॉक्साईड असेल, ते कसं आहे, आम्लारी धर्मी आहे. ते कसं आहे, आम्लारी धर्मी आहे. मग आम्लारी मध्ये लाल लिटमस कसा होतो, निळा. आणि निळा लिटमस निळाच राहतो, त्यात बदल होत नाही. बघा तुम्ही जर नीट बघितलं तर हे तुम्हाला दिसेल, आम्लामध्ये लाल लिटमस लालच राहतो आणि निळा आम्लारीमध्ये निळा लिटमस निळाच राहतो, तो बदलत नाही. याचं लक्षात. फिनॉल्फ्थालीनचा रंग कसा होतो, गुलाबी होतो. मगाशी मी तुम्हाला म्हटलं की अँटी करप्शन मध्ये वापरल्यानंतर कशाच्या धुण्याचा जो सोडा आहे त्याच्या द्रावणात ते बुडवतात, म्हणून तिथं काय होतं, फिनॉल्फ्थालीन गुलाबी रंग दाखवतं आणि मिथिल ऑरेंजचा रंग कसा होतो, पिवळा होतो. मिथिल ऑरेंजचा रंग पिवळा होतो. याचं लक्षात. यस. आता उदासीन द्रावण असेल, उदासीन द्रावण, न्यूट्रल द्रावण असेल, पाणी जर आपण बघितलं तर उदासीन द्रावण असेल तर लिटमस मध्ये काहीही बदल होत नाही, किंवा कोणत्याही इंडिकेटर मध्ये उदासीन द्रावणात काहीच बदल होत नाही. याचं लक्षात. इथं आयोग प्रश्न विचारणार नाही, पण आयोगाने प्रश्न जर आधीचे बेसिक क्वेश्चन्स बघितले, आधीचे खूप आधीचे, तर आयोगाने या लिटमस पेपरवरती क्वेश्चन विचारलेले. आम्लामध्ये निळा लिटमस, आम्लामध्ये निळा लिटमस लाल होतो, लाल लिटमस लालच राहतो. आम्लारीमध्ये लाल लिटमस निळा होतो, निळा लिटमस निळाच राहतो. योग्य विधाने ओळखा. येस. अशा पद्धतीने आयोगाने आधी क्वेश्चन क्रिएट केलेले आहेत. हे क्वेश्चन आधी झालेले आहेत क्रिएट याच्यावर. आता याच्यावरती आयोग प्रश्न विचारत नाही. याच्या लक्षात इथपर्यंत क्लिअर. नेक्स्ट. मग काय आहे, पीएच मापन श्रेणी, पीएच स्केल आहे. पीएच स्केल आपण जी मोजतो ती काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. येस. पीएच स्केल म्हणजे सोरेनसेन या शास्त्रज्ञानं पीएच स्केलची मांडणी केली आहे. काय केलं आहे, सोरेनसेननं ही संकल्पना दिली आहे. सोरेनसेननी सांगताना काय सांगितलं, पोटेन्ज जे आहे, पोटेन्ज, पी म्हणजे काय आहे यातलं, पी म्हणजे आहे पोटेन्ज. पोटेन्ज म्हणजे काय आहे, एखाद्या पदार्थाची क्षमता. जर्मन शब्द आहे, त्याचा अर्थ आहे क्षमता. पोटेन्ज म्हणजे काय आहे, क्षमता. आणि ज्यावेळी तुम्ही पीएच किंवा पीओएच म्हणता तर ते काय आहे तुमचं, पोटेन्ज ऑफ हायड्रोजन किंवा पोटेन्ज ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप. ठीक आहे. तुम्ही लिहिताना काय लिहिता, एक तर पीएच लिहाल किंवा काय लिहाल, पीओएच लिहाल. मग पोटेन्ज ऑफ हायड्रोजन म्हणजे पॉवर ऑफ हायड्रोजन किंवा पॉवर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप. ठीक आहे. याचाच अर्थ जर पीएच आपण सांगतो, पीएच स्केल आपण त्याला शक्यतो म्हणतो, कारण दोन्हीच्या व्हॅल्यू जशा सांगाल त्याच्यानुसार आम्ल आम्लतेचा फरक होतो. याच्यात काय सांगतो आपण, OH मायनस आयन्सचं प्रमाण सांगतो आणि इथं काय सांगतो आपण, हायड्रोजनचं प्रमाण सांगतो. हायड्रोजन आयन्सचं आपण तिथं प्रमाण सांगतो. याच्या लक्षात. पीएच मध्ये पीएच आणि पीओएच काय आहे. यस. मग पीएच काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, पीएच काढण्यासाठी फॉर्म्युला आहे pH इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10. हा बेस असतो बरं का लॉगचा, लॉग बेस 10
आणि H प्लस आयन. H प्लस आयनचा बेस 10 शी लॉग काढायचा आहे. तुम्ही आता लॉग टेबल बघितले की नाही मला माहित नाही. आमच्या काळात कसं होतं त्यावेळी 11वी 12वीला पहिल्यांदा आम्हाला शिकवायचे लॉग टेबल वाचायचं कसं. लॉग टेबल म्हणजे काय असतं, तिथं तुम्हाला बेस 10 पकडून 0 पासून तुम्हाला 99 पर्यंतच्या किमती दिलेल्या असतात. 0 पासून 99 पर्यंतच्या किमती दिलेल्या असतात. मग त्यामध्ये तुम्हाला लॉग H प्लस काय आहे किंवा लॉग 1 काय आहे, मग इथं बेस असताना त्याची व्हॅल्यू काय असेल, अशा वेगवेगळ्या व्हॅल्यू तिथं तयार होतात. मग आपल्याला काय करायचंय, लॉग टू द बेस 10 H प्लस. H प्लस काय आहे म्हणजे H प्लस आयनची संख्या आहे. इथं काय आहे, H प्लस आयनची संख्या आहे, ती म्हणजे त्याची pH व्हॅल्यू झाली. सेम कशासाठी आहे, OH मायनस साठी. ही काय आहे, OH मायनस आयनची संख्या आहे. OH मायनस आयनची संख्या इथं द्यायची आहे आपल्याला. ते पण लॉग टू द बेस 10 OH मायनस असं आहे. तुमच्या मोबाईल मध्ये जर सायंटिफिक कॅल्क्युलेटर यूज करत असाल तुम्ही, तर तुम्ही डायरेक्ट लॉग टाका आणि एखादी व्हॅल्यू घ्यायचं 25 26 27 अशी, त्याची व्हॅल्यू काहीतरी तुम्हाला येईल. ती व्हॅल्यू काढताना कशी काढली जाते, टू द बेस 10 पकडून काढली जाते. बेस 10 पकडून काढले जाते. ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे त्यांना त्या गोष्टी माहिती आहेत. ज्यांचं इंजिनिअरिंग वगैरे झालेलं आहे, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे आहेत किंवा बीएससी ला आहेत, बीएससी बॅकग्राऊंड ज्यांचं आहे, खास करून फिजिक्स केमिस्ट्री, त्यांना या गोष्टी माहीत असतील. ठीक आहे, त्यांना या गोष्टी माहीत असतात कारण त्यांना ते झालेलं आहे. ठीक आहे, त्यांना सायंटिफिक कॅल्क्युलेटर असतं, सायंटिफिक कॅल्क्युलेटर वरती सुद्धा तुम्ही या व्हॅल्यू काढू शकता. यस. मग पीएच व्हॅल्यू प्लस पीओएच व्हॅल्यू, पीएच व्हॅल्यू प्लस पीओएच व्हॅल्यू म्हणजेच एकूण त्याची किंमत काय आहे, 14 आहे. कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं. पीओएच व्हॅल्यू आणि पीएच व्हॅल्यू ही कायमस्वरूपी कशी असेल, त्यांची बेरीज केली तर ती 14 येते. यालाच आपण काय म्हणतो, गोल्डन रूल ऑफ ऍसिड अँड बेस असं म्हणतो. काय म्हणतो आपण, ऍसिड अँड बेसचा गोल्डन रूल असं आपण त्याला म्हणतो. येते का लक्षात, बघा. मग आम्ल आपण कोणाला म्हणतो, आम्ल ज्याची H प्लस आयन मध्ये, ज्याची H प्लस आयनची संख्या ही 7 पेक्षा कमी आहे. पीएच व्हॅल्यू जी आहे, पीएच व्हॅल्यू H प्लस आयनची संख्या नेहमी हायड्रॉक्सिल ग्रुप पेक्षा जास्त असते. आणि पीएच व्हॅल्यू जी आहे, पीएच व्हॅल्यू जी आहे आपण मगाशी काढलं होतं तसं, हे 0 आहे, हे 7 आहे, हे 14 आहे. ज्याची पीएच व्हॅल्यू 7 पेक्षा कमी असते, ज्याची पीएच व्हॅल्यू 7 पेक्षा कमी असते, त्याला आपण म्हणतो ऍसिडिक. पीएच इज लेस दॅन, इथे लिहून ठेवू का मी, ऍसिड्स. ऍसिड्स साठी पीएच व्हॅल्यू किती असते, कायमस्वरूपी 7 पेक्षा कमी असते. आणि बेस साठी काय असते, पीएच व्हॅल्यू ही नेहमी 7 पेक्षा जास्त असते. नेहमी 7 पेक्षा जास्त असते पीएच व्हॅल्यू. याचं लक्षात. इथे तुम्ही H प्लस इज इक्वल टू पीओएच केलेला आहे, उदासीन द्रावण. त्याची पीएच व्हॅल्यू किंवा पीओएच व्हॅल्यू काही काढली तरी ती किती येईल, 7 येईल. म्हणून ते द्रावण कसं असतं, न्यूट्रल असतं. ज्यावेळी आम्लारीमध्ये पीएच व्हॅल्यू ही 7 पेक्षा जास्त असते तेव्हा ते द्रावण कसं आहे, आम्लारी आहे. याचं लक्षात, बेसिक आहे असं आपण म्हणतो. आता पीएच स्केल जी आहे, बरोबर, युनिव्हर्सल पीएच स्केल असं म्हटलेलं आहे. आणि आपल्या दैनंदिन जीवनात काही पीएच व्हॅल्यू विचारलेल्या असतात, त्याच्यावरती आपण जे दैनंदिन जीवनात काही गोष्टी वापरतो त्याच्याबद्दलच्या पीएच व्हॅल्यू तिथं दिलेल्या आहेत. त्याच्यावरतीही आपल्याला क्वेश्चन्स विचारलेले आहेत. इथे का लक्षात, बघा. पहिल्यांदा इथं तुम्हाला काय दिसतंय, बघा, इथं 7 दिसतंय, इथं काय आहे, 7 आहे. म्हणजे इथं काय असेल, न्यूट्रल असेल. हे हा पॉइंट कोणता असेल, उदासीन पॉइंट असेल. 7 व्हॅल्यू ज्यांची आहे ते उदासीन असतील. इकडे जाताना काय होईल, बेस. इकडे जाताना काय होईल, बेस म्हणजे आम्लारी गुणधर्म वाढत जाईल. बरोबर आहे. इकडून इकडे 7 ते 14 जाताना आम्लारी गुणधर्म वाढत जाईल. आणि 7 पासून 0 जाताना आम्ल गुणधर्म वाढत जाईल, ऍसिडिक गुणधर्म वाढत जाईल. कुठं, 7च्या डाव्या बाजूला जाताना.
आता इथं काही उदाहरण आहेत ज्याच्यावरती आयोगाने तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहेत। या जोड्या लावासाठी ज्या गोष्टी तुम्हाला विचारलेल्या आहेत, वेगवेगळ्या पदार्थांची आम्ल पीएच व्हॅल्यू काय आहे, ठीक आहे, विविध पदार्थांचा सामू किती आहे असं आयोग विचार, ठीक आहे, जोड्या लावासाठी। मग सगळ्यात पहिल्यांदा सल्फ्युरिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिडची पीएच व्हॅल्यू किती आहे? 0 आहे। सल्फ्युरिक ऍसिडची पीएच व्हॅल्यू किती आहे? 0 आहे। आंत्ररस, ठीक आहे, आंत्ररस म्हणजे आतड्याच्या आतला भाग, आंत्ररस जो आहे तो किती आहे? 1.4 आहे, एवढा ऍसिडिक आहे। लिंबाचा रस जे आहे त्याचं काय आहे? 2.4। टोमॅटोचा पीएच किती आहे? 4.2। कॉफी जी पितो आपण ती ऍसिडिक असते, एवढं लक्षात ठेवा। आपण जी कॉफी पितो ती ती ऍसिडिक असते, कॉफी जी पितो ती आपण ऍसिडिक असते। कॉफीचा पीएच किती आहे? 5 आहे। दुधाचा पीएच किती आहे? 6.4। लाळ जे आहे, लाळेचा पीएच किती आहे? लाळेचा पीएच किती आहे? लाळ ऍसिडिक असते, लाळ कशी असते? ऍसिडिक असते, तो 6.2 ते 7 पर्यंत आहे। शुद्ध पाणी जे आहे, शुद्ध पाणी किती आहे? 7 आहे। रक्त जे आहे, हा रक्ताबद्दलचा पीएच तुम्हाला खूप वेळा विचारलेला आहे बरं का, सरळ सेवामध्ये वगैरे सगळीकडे, सरळ सेवा वगैरे सगळ्या एक्झाम मध्ये तुम्हाला रक्ताचा पीएच विचारलेला आहे, एवढं लक्षात ठेवा। लाळेचा किती आहे? 6.5 ते 7.2 आहे, बरोबर, पूर्ण लाळेचा किती आहे? 6.5 ते 7.2 आहे। रक्ताचा 7.4 पीएच आहे। खाण्याचा सोडा आपण जो वापरतो त्याचा किती आहे? 8.4 आहे। अमोनियाचा किती आहे? 11.5 आहे। आणि या 14 वरती एक येईल NaOH, NaOH तिथं येईल, त्याचे पीएच असेल 14। यस, मग काय आहे? 7 पासून 0 कडे जाताना किंवा 0 पासून 7 कडे जाताना आम्ल गुणधर्म काय होईल? कमी होईल, किंवा 7 कडून 0 कडे जाताना पीएच स्केल वरती 7 च्या डावीकडे जाताना आम्ल गुणधर्म वाढेल किंवा आम्लता वाढेल, आणि पीएच स्केल मध्ये 7 च्या उजवीकडे जाताना आम्लारी गुणधर्म वाढत जाईल। येते लक्षात? आयोग तुम्हाला ह्या व्हॅल्यू विचारेल किंवा डायरेक्ट स्टेटमेंट मध्ये या विचार। आतापर्यंत आयोगाने जास्तीत जास्त क्वेश्चन याच्यावरती सामू विचारताना कशावरती केले आहेत? ही जी उदाहरणं आहेत याच्यावरती विचारलेलं आहे जोड्या लावासाठी, किंवा डायरेक्ट तुम्हाला विचारलेलं आहे रक्ताचा पीएच किती, किंवा सामू। आयोग शब्द काय वापरतो? पीएच ला सामू शब्द वापरतो बरं का, लक्षात ठेवा। सामू म्हणजेच काय आहे? पीएच। आयोग पीएच साठी सामू शब्द वापरतो। रक्ताचा सामू किती आहे हे नीट लक्षात ठेवा। सामू शब्द ऐनवेळी तुम्हाला वाचला नाही, आठवला नाही असं नको व्हायला। आयोग सांगताना तुम्हाला काय सांगतो? पीएच किती आहे हे आपल्याला सांगायचं आहे, मग ते सांगताना त्या पद्धतीने आपल्याला सांगावं लागेल। येते का लक्षात इथपर्यंत पूर्ण? हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे, त्यामुळे लक्षात ठेवा हा एक पॉइंट इम्पॉर्टंट आहे। आणि मगाशी जो तुमचा घेतलेला आहे कोणता? हा वाला, हा एक बघा, आणि हा एक इम्पॉर्टंट आहे, एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे। यामध्ये आतापर्यंत झालेल्या याच्यात 3 स्लाइड, आणि पहिला आरएनएस आणि ब्रॉन्स्टेड लॉरी सिद्धांत, तो एक तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे ते लक्षात ठेवा। मग आहे बफर सोल्युशन। बफर सोल्युशन म्हणजे काय? असे काही द्रव आहेत ज्यांच्यामध्ये थोड्या प्रमाणात आम्ल आणि आम्लारी दोन्हीपैकी काही मिसळू दे तरीही ते स्वतःचा गुणधर्म बदलत नाहीत। असे काही सोल्युशन्स आहेत, असे काही द्रव आहेत किंवा द्रावण आहेत ज्यांच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात आम्ल किंवा आम्लारी मिसळले तरी पण ते द्रावण किंवा ते द्रव स्वतःचा गुणधर्म बदलत नाहीत, त्याला म्हणायचं बफर सोल्युशन। काय म्हणायचं? बफर द्रावण, बफर सोल्युशन। म्हणजेच द्रवाची पीएच मध्ये बदल न करण्याचा गुणधर्म, कोणत्याही द्रवाचा स्वतःच्या पीएच मध्ये बदल न करण्याचा जो गुणधर्म आहे त्या द्रवांना म्हणायचं बफर द्रावण असं आपण त्याला म्हणतो। येते लक्षात? यस। मग बफर द्रावणाचे प्रकार कसे आहेत? 2 आहेत। पहिला काय आहे? आम्लधर्मी बफर। आम्लधर्मी बफर कसं असेल? जर त्यामध्ये सौम्य आम्ल असेल, बरोबर,
सौम्य आम्ल आणि त्याचं क्षारासोबतचं द्रावण, सौम्य आम्ल आणि क्षारासोबतचं द्रावण, क्षार त्याचे साल्ट्स जे आहेत त्याचं द्रावण असेल तर ते आम्लधर्मी बफर असेल, आणि आम्लारीमध्ये सौम्य आम्लारी आणि त्याचं क्षारासोबतचं द्रावण असेल तर ते काय आहेत, आम्लारी धर्मी बफर आहेत. आम्लधर्मी बफर आणि आम्लारी धर्मी बफर हे विचारतील. ठीक आहे, लक्षात घ्या. मग यांचा उपयोग काय आहे पहिल्यांदा लक्षात ठेवा. यांचा उपयोग, बफर द्रावणाचे उपयोग काय आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. बघा, मानवी रक्त काय आहे, नैसर्गिक बफर आहे. मानवी रक्त नॅचरली बफर सोल्युशन आहे. का तर रक्ताचा पीएच संतुलित असेल, संतुलित असतो. त्यामध्ये बफर कोणता काम करतो, कोण त्यातला नैसर्गिक बफर म्हणून कोण काम करतं, HCO3 मायनस किंवा H2CO3 हे जे काही आयन्स आहेत ते रक्तामध्ये नैसर्गिक बफरचं काम करतात. रक्ताचा पीएच कंटिन्यू 7.4 ठेवण्याचं काम जे आहे ते हे आयन करतात. कोण करतात, HCO3 किंवा H2CO3 हे जे आहेत ते रक्तामध्ये नैसर्गिक बफर म्हणून काम करतात, आणि त्यांच्यामुळेच रक्तामध्ये ऑक्सिजन वहन क्षमता ही कायमस्वरूपी चांगली राहते. जर यांचं प्रमाण व्यवस्थित असेल तर रक्ताची ऑक्सिजन वहन क्षमता जी आहे ती व्यवस्थित राहते. का तर बफर म्हणून काम कोण करतं, HCO3 मायनस आणि H2CO3 हे रक्तामध्ये मिसळून नैसर्गिक बफरचं काम करतात. पेनिसिलिनची जी काही मात्रा आहे, पेनिसिलिनला स्थिर ठेवण्यासाठी, त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो स्थिर ठेवण्यासाठी त्यामध्ये काय मिसळलेलं असतं, सोडियम सायट्रेट हे बफर सोल्युशन मिसळतं. काय मिसळलं असतं, सोडियम सायट्रेट पेनिसिलिन मध्ये मिसळलेलं असतं. फ्रूट जॅम किंवा जेली असतील, फ्रूट जॅम आणि जेली हे जास्त दिवस टिकण्यासाठी म्हणजे परिरक्षित करण्यासाठी, बरोबर, परिरक्षित ते जास्त दिवस टिकावे, त्यांची चव कायम राहावी म्हणून त्यामध्ये काय मिसळलेलं आहे, सोडियम बेन्झोएट. काय मिसळलेलं आहे, सोडियम बेन्झोएट त्यामध्ये फ्रूट जॅम किंवा जेलीमध्ये मिसळलेलं असतं. बरोबर आहे. मग मिल्क ऑफ मॅग्नेशिया मध्ये बफर सोल्युशन म्हणून कोण काम करतं, सायट्रिक आम्ल काम करतं. बफर सोल्युशन म्हणून कोण काम करतं, सायट्रिक आम्ल सुद्धा काम करतं. यस, इथपर्यंत लक्षात ठेवायचं. आयोगाने आतापर्यंत इथं प्रश्न विचारलेले नाहीयेत. आता जर डीप मध्ये घेऊन जायचं असेल क्वेश्चन, डीप मध्ये जर ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन घेऊन जायचं असेल तर या बफर द्रावणांच्या उपयोगावरती क्वेश्चन येईल. जर ऍसिड बेस मध्ये ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन विचारायचं असेल आयोगाला तर आयोग कुठं विचारेल, या बफर सोल्युशनच्या ऍप्लिकेशन्स वरती आयोग प्रश्न विचारेल. येते का लक्षात इथपर्यंत? यस, चॅप्टर सोपा आहे, थोडाच आहे, पण लक्षात ठेवा पूर्ण मार्क मिळवून देणारा आहे, पूर्ण मार्क मिळवून देणारा चॅप्टर आहे. आता आम्ल आम्लारींची तीव्रता, आम्लांमध्ये H+ आयन आणि OH- आयन कसे आहेत त्याच्यावरून त्या आम्लाचं तीव्र आम्ल आहे की सौम्य आम्ल आहे, स्ट्रॉंग ऍसिड आहे की हे आहे स्ट्रॉंग बेस आहे, हे याच्यावरून ठरलेलं आहे. किंवा वीक ऍसिड किंवा वीक बेस हे ठरवायचं काम कशावरून आहे, त्यातील H+ आयन्स जे आहेत किंवा OH- आयन्स आहेत त्याच्या प्रमाणावरून किंवा त्याच्या गुणधर्मांवरून आपण ते स्ट्रॉंग ऍसिड आहे की वीक ऍसिड आहे किंवा स्ट्रॉंग बेस आहे की वीक बेस आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो. येते लक्षात? बफर सोल्युशन किती आहेत, आता ते कसे तयार होतात त्याच्यावर, किती आहेत हे सांगता येत नाही. किती आहेत असे आपण निसर्गात किती बफर सोल्युशन्स आहेत हे एक्झॅक्टली सांगू शकत नसतो, कारण काही कशात मिसळल्यानंतर कधी काय त्याच्या रिएक्शन होतील हे नवीन नवीन शोध लागत जातात. ठीक आहे, आपल्याला जेवढे इम्पॉर्टंट आहेत, जे स्टेट बोर्ड मध्ये दिलेले आहेत ते तिथं आहेत तेवढे लक्षात ठेवायचे. स्टेट बोर्ड मध्ये जेवढे दिलेले आहेत तेवढे लक्षात ठेवायचे. ठीक आहे, त्यामुळं जास्त स्वतःला जास्त कन्फ्यूज करून घ्यायला जाऊ नका बरं का. स्वतःला आता एवढा विचार करायची गरज नाही की आपल्याला असे बफर सोल्युशन किती आहेत काय आहेत. ठीक आहे,
त्याच्यावरती आपल्याला विचार करायची गरज नाही. आपल्याला फक्त त्याचा आयोग काय विचारतो, तुम्हाला आयोग कधीच विचारणार नाही की जग आपल्याला ह्याच्यात बफर सोल्युशन किती आहे असा प्रश्न आयोग विचारणार नाही. आयोग डायरेक्ट तुम्हाला काय विचारेल, बफर द्रावण आणि त्याचे उपयोग जोड्याला हवा तरी विचारेल, किंवा योग्य विधाने ओळखा विचारेल, किंवा वन लाइनर मध्ये डायरेक्ट विचारेल की रक्तामध्ये खालीलपैकी कोणते आयन्स बफर द्रावणाचं काम करतात, किंवा मिल्क ऑफ मॅग्नेशिया असेल त्याच्यामध्ये कोणतं आम्ल काम करेल, कोणत्या आम्लात मिसळल्यानंतर ते बफर द्रावणाचं काम करेल, अशा पद्धतीने तुम्हाला, किंवा पेनिसिलिनला स्थिर ठेवण्यासाठी कोणतं द्रावण तुम्हाला बफर द्रावणाचं काम करेल, ह्याच्यावरती तुम्हाला अशा पद्धतीने वन लाइनर विचारतील. जर विचारायचं असेल, मला जर एकाच क्वेश्चन मध्ये जास्त पॉइंट्स ऍड करायचे असतील तर डायरेक्ट जोड्या लावाचा क्वेश्चन तयार होईल, किंवा मल्टी लाइनर क्वेश्चन तयार होतील. एकाच पॉइंट मध्ये जास्त क्वेश्चन ऍड करायचे असतील तर जोड्या लावायला काय आहे, 4 जोड्या दिलेल्या असतात, म्हणजे 4 पॉइंट तुमचे एका ठिकाणी विचारून होतात. बरोबर आहे. मला जर 4 पॉइंट एका ठिकाणी विचारायचे असतील तर मी जोड्या लावा विचारेन, किंवा मल्टी लाइनर क्वेश्चन तयार करेन, म्हणजे तुमच्या एका जागी जास्त पॉइंट्स माझे विचारून होतात. मग त्यामुळं तिथं तसं त्या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. येस, त्या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. त्यामुळे जास्त कन्फ्युजन स्वतःच वाढवून घेऊ नका. काहीतरी अवघड किंवा काहीतरी डीप मध्ये जाण्याच्या नादात स्वतःला कन्फ्युज करू नका. मेक इट सिंपल, आणि जेवढं पण स्वतः त्याला सिंपल ठेवाल, पहिल्यांदा एक तर स्वतः ते सिंपल करा आणि त्याला सिंपलच ठेवा. मेक इट अँड कीप इट सिंपल असं म्हणायला पाहिजे. ऍक्च्युली नुसतं मेक इट नको, मेक इट अँड कीप इट सिंपल. स्वतःला जास्त कन्फ्युज करून घेऊन त्याच्यामध्ये स्वतःला जे येणारे मार्क आहेत ते पण घालवू नका. ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की ज्या गोष्टी स्टेट बोर्ड मध्ये आहेत, आयोग शक्यतो प्रश्न विचारताना स्टेट बोर्डला बेस धरूनच क्वेश्चन तयार करतं. एमपीएससी साठी, कंबाईन साठी पण. त्यामुळे लक्षात ठेवा, युपीएससी साठी बेस असतो एनसीईआरटीचे बुक्स, पण आपल्या एमपीएससी मध्ये क्वेश्चन तयार करताना आयोग स्टेट बोर्ड शक्यतो बेस ठेवून क्वेश्चन बनवतो. त्यामुळं लक्षात ठेवा, तिथं त्या गोष्टी तशा पद्धतीने लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. येस. मग तीव्र आम्ल म्हणजे काय आहे, जे आम्ल पाण्यात विरघळल्यानंतर, जे आम्ल किंवा आम्लारी पाण्यात विरघळल्यानंतर जास्त प्रमाणात जास्त प्रमाणात H+ आणि OH- आयन तयार करत असतील त्यांना आपण म्हणतो स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. त्यांना आपण काय म्हणतो, स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. जे जास्त प्रमाणात H+ आयन तयार करतात त्यांना आपण म्हणतो स्ट्रॉंग ऍसिड, आणि जे स्ट्रॉंग बेस आहेत ते काय करतात, जास्त प्रमाणात OH- आयन तयार करतात. याचं लक्षात. यस. मग तीव्र आम्लाची ही उदाहरणं आहेत, HCl आहे, H2SO4 आहे, HNO3 आहे. आणि तीव्र आम्लारी काय आहेत, NaOH आहे, KOH आहे. बरोबर. KOH आणि NaOH. NaOH म्हणून आपण कुठे लिहिलं होतं, 14 ला लिहिलं होतं. H2SO4 कुठं होतं, 0 ला होतं. म्हणजे ते तीव्र आम्ल आहे, आणि NaOH काय आहे, तीव्र आम्लारी आहे. सोबत उदाहरणं लक्षात ठेवा. येस. आता उदाहरणात समजा जर याच्यावरून मला या उदाहरणावरून क्वेश्चन क्रिएट करायचा असेल एक, तर मी डायरेक्ट विचारेन तुम्हाला, खालीलपैकी कोणता रेणू किंवा कोणतं संयुग हे तीव्र आम्ल नाही असा क्वेश्चन आहे. मग ऑप्शन मध्ये मी ए बी म्हणजे 1 2 3 देऊन हा चौथा ऑप्शन देईल. म्हणजे या उदाहरणांवरून सुद्धा क्वेश्चन तुमचा कसा, हे असे जे क्वेश्चन असतात ना, खास करून बायो मध्ये विचारले आहेत जास्त करून, तुमच्या उदाहरणं जी आहेत ना, उदाहरण तुम्हाला लक्षात येईल ज्यावेळी तुम्ही स्लाइड्स बघाल ना बायोच्या, त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल, किंवा परीक्षेमध्ये पण तुम्हाला तो अनुभव येईल की उदाहरणांवरती आयोग क्वेश्चन कसं तयार करतोय. सध्या आयोग जे बायोचे क्वेश्चन विचारतं ते अशा उदाहरणांवरून क्वेश्चन विचारते तुम्हाला, डायरेक्ट फॅक्ट्स विचारत नाहीये. म्हणजे तुम्ही वाक्य जे वाचता त्या वाक्यात विचारत नाही. आयोग हे बघतंय की तुम्ही त्या कन्सेप्ट मधले उदाहरण लक्षात ठेवलेत का. तुम्ही बघा बायोचे पेपर्स, तुम्हाला बायोमध्ये दिसेल आयोगाने उदाहरणं भरपूर विचारलेली आहेत. उदाहरणांची नावं जी आहेत, म्हणजे समजा लिटमस पेपर लायकेन वनस्पतीपासून तयार होतो, हे उदाहरण आहे. बरोबर आहे. लिटमस पेपर लायकेन वनस्पतीपासून तयार होतो. अशा पद्धतीची जी उदाहरणं आहेत त्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेत बायोमध्ये. तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे त्या पद्धतीने आपला अभ्यास असला पाहिजे की आपण अभ्यास करताना कोणत्या पद्धतीने तिथं जायचं आहे, अप्रोच आपला काय ठेवायचा. यस. मग सौम्य आम्ल आणि सौम्य आम्लारी म्हणजे काय, जे पदार्थ पाण्यात विरघळल्यानंतर कमी प्रमाणात H+ आणि OH- आयन तयार करतात. कमी प्रमाणात H+ आयन आणि OH- आयन तयार करतात त्यांना आपण म्हणतो वीक ऍसिड अँड वीक बेस. वीक ऍसिड अँड वीक बेस असं आपण त्याला म्हणतो.
यस. बघा आता मग सौम्य आम्ले वीक ऍसिड्स कोणती आहेत? सिट्रिक ऍसिड आहे, लॅक्टिक ऍसिड आहे, ऍसिटिक ऍसिड आहे. सिट्रिक, लॅक्टिक, ऍसिटिक ऍसिड. आणि वीक बेस कोणते आहेत? सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट वीक बेस आहे. याचा लक्षात, हे वीक बेस आहे, हे वीक ऍसिड्स आहेत. मग हायड्रोजन आयन हे स्वतंत्र कधीच नसतात, कधीच स्वतंत्र नसतात. ते पाण्याशी संयोग पावून काय तयार करतात? हायड्रोनियम आयन तयार करतात. हायड्रोनियम आयन तयार करतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. हायड्रोनियम आयन हे नाव लक्षात ठेवायचं आणि त्याचा फॉर्म्युला. हायड्रोनियम आयन तयार करतात कधी? हायड्रोजन आयन पाण्यात मिसळल्यानंतर पाण्यासोबत ते मिसळून हायड्रोनियम आयन तयार करतात. मग आहे आम्लाची आम्लारी धर्मिता. आम्लाची आम्लारी धर्मिता आणि आम्लारीची आम्ल धर्मिता हे थोडस कन्फ्युजन आहे, उलट मध्ये आहे, त्यामुळे नीट लक्षात घ्या. ठीक आहे, काय विचारलेलं आहे? आम्लाची आम्लारी धर्मता. आम्लाची आम्लारी धर्मता बेसिसिटी ऑफ ऍसिड्स आहे आणि ऍसिडिटी ऑफ बेस आहे. आम्लारीची आम्ल धर्मता विचारलेला आहे. इथं सांगताना काय सांगितलंय? आम्लारीची आम्ल धर्मता आणि आम्लारीची आम्लारी धर्मता असं विचारलेलं आहे. ठीक आहे, मग आता यात काय आहे? आम्लाची आम्लारी धर्मिता म्हणजे काय आहे? एखाद्या आम्लामध्ये किंवा आम्लाच्या एका रेणूमध्ये, समजा एक ऍसिड आहे, त्याच्या एका रेणूमध्ये एकूण किती H+ आयन विस्थापित होऊ शकतात? विस्थापित होऊ शकतात म्हणजे दुसरीकडे जाऊ शकतात. विस्थापित म्हणजे, ठीक आहे, एकूण एका आम्लाच्या एका रेणूमध्ये विस्थापित होणाऱ्या H+ आयनची संख्या जी असते, विस्थापित होणाऱ्या, विस्थापनीय, जे विस्थापन होऊ शकतील अशा H+ आयनची संख्या म्हणजे काय आहे? त्या आम्लाची आम्लारिता आहे. त्या आम्लाची आम्लारिता आहे. बेसिसिटी ऑफ ऍसिड आहे. बेसिसिटी ऑफ ऍसिड म्हणजे काय? आम्लाच्या एका रेणूमध्ये एकूण किती H+ आयन विस्थापित होऊ शकतील ही संख्या म्हणजे त्या आम्लाची बेसिसिटी होय. त्याच पद्धतीनं आम्लारी संबंधचा क्वेश्चन आहे. एखाद्या आम्लारीच्या रेणूमध्ये एकूण विस्थापित होणाऱ्या OH- आयनची संख्या म्हणजे त्या आम्लाची ऍसिडिटी, आम्लारीची ऍसिडिटी होय. बरोबर आहे. आम्लारीची ऍसिडिटी म्हणजे तीव्रता कशी आहे? काय म्हटलेलं आहे? ऍसिडिटी ऑफ बेस. काय आहे? आम्लारीची आम्ल धर्मता म्हणजे काय आहे? त्या आम्लारीमध्ये एकूण किती OH- आयन विस्थापित होतील, किती OH- आयन विस्थापित होतील ती संख्या म्हणजे त्या आम्लारीची आम्लधर्मता होय. ठीक आहे, मग त्यांचे टाइप्स आहेत. किती H+ आयनची संख्या आहे त्याच्यावरून मोनोबेसिक, डायबेसिक आणि ट्रायबेसिक, आणि इकडं मोनो ऍसिडिक, डाय ऍसिडिक आणि ट्राय ऍसिडिक अशी उदाहरणं आहेत. ठीक आहे, मोनोबेसिक, ट्रायबेसिक, डायबेसिक आणि ट्रायबेसिक. त्याच पद्धतीने तिकडं मोनो ऍसिडिक, डाय ऍसिडिक आणि ट्राय ऍसिडिक असे त्याची उदाहरणं आहेत. मग एक आम्लारी धर्मता असणारे लोक कोण कोण आहेत? HCl आहे, HNO3 आहे. कारण त्यांच्यात काय आहे? एकच H+ आयन तयार होऊ शकतो. बरोबर आहे का? एकच H+ आयन तयार होऊ शकतो. त्यांना काय म्हणतो आपण? मोनो ऍसिडिक असं म्हणतो, मोनो बेसिक असं म्हणतो. कारण काय आहे? त्यांच्यात विस्थापित होऊ शकणाऱ्या H+ आयनची संख्या किती आहे? एकच आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? मोनो बेसिक असं म्हणतो. डायबेसिक मध्ये काय आहे? एकूण विस्थापित होणाऱ्या हायड्रोजनची संख्या इथं किती आहे? 2 आहे. हायड्रोजनची संख्या किती आहे? विस्थापित होणाऱ्या 2 आहे. म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? डायबेसिक असं म्हणतो. आणि H3PO4 मध्ये किती आहे हायड्रोजन किती विस्थापित होऊ शकतील? 3 हायड्रोजन आयन इथं विस्थापित होऊ शकतील. म्हणून हा काय आहे? ट्राय बेसिक आहे. त्याच पद्धतीनं
मोनो ऍसिडिक कंपाऊंड्स मध्ये मोनो ऍसिडिक जे कंपाऊंड आहेत किंवा संयुग आहेत त्यांच्यामध्ये OH मायनस आयन किती तयार होऊ शकतील त्यांची संख्या म्हणजे त्यांच्यावरून ते मोनो ऍसिडिक आहेत डाय ऍसिडिक आहेत की ट्राय ऍसिडिक आहेत हे ठरवलं जातं. याचं लक्षात. यस. मग NaOH इथं OH मायनस आयन किती तयार होतील 1. KOH मध्ये किती होईल 1. म्हणून ते कसे आहेत मोनो ऍसिडिक आहेत. इथं COH ट्वाइस आता हे जे 2 आहे ते कशाला लागून आहे ह्या OH चे 2 अणू आहेत. येते का लक्षात. OH चे 2 अणू आहेत. CaOH ट्वाइस म्हणजे OH दोनदा आहे तेवढं लक्षात ठेवायचं. COH ट्वाइस म्हणून OH मायनस आयन किती होतील 2 तयार होतील. येते लक्षात. इथं LOH थाईस आहे म्हणजेच OH मायनस किती तयार होतील 3 म्हणून हे काय आहे ट्राय ऍसिडिक आहे. येते का लक्षात. बघा त्यामध्ये किती आयन्स आहेत कसे विस्थापित होऊ शकणारे तर त्यांना आपण काय म्हणतो त्या ह्याच्यातून आपण आम्लाची आम्लारी बेसिसिटी ऑफ ऍसिड्स किंवा ऍसिडिटी ऑफ बेस आपल्याला सांगता येतं. म्हणजेच काय विस्थापित होऊ शकणाऱ्या H+ किंवा OH मायनस आयनची एकूण संख्या म्हणजे त्याची ऍसिडिटी बेसिसिटी ऑफ ऍसिड किंवा ऍसिडिटी ऑफ बेस असं आपण त्याला म्हणतो. हा पॉइंट लक्षात ठेवा. नवीन आहे आयोग इथं तुम्हाला नक्की विचारेल कारण या वाक्यात इथं तुम्हाला कन्फ्युजन होण्याची शक्यता जास्त आहे. कुठं बेसिसिटी ऑफ ऍसिड्स मध्ये आणि ऍसिडिटी ऑफ बेस मध्ये. ठीक आहे. इथं नीट समजावून घ्यायचं आहे जेणेकरून तुमचा मार्क्स तिथं जाणार नाही. तुम्ही जर तिथं चुकलात तर तुमचा मार्क नक्की गेला म्हणून समजायचं. इथं एक आहे का फॉर्म्युला बघतो. यस. ठीक आहे. मग आता आपल्याला काय बघायचं आहे आयोग जे विचारत आहे केमिस्ट्रीला सध्या आणि जे मुलांना अवघड जात आहे का तर इथं तुम्हाला थोडंफार प्रॉब्लेम असल्यासारखं आहे. कन्सेप्ट कळल्याशिवाय तुम्हाला ते सॉल्व्ह होणार नाही. ठीक आहे. म्हणून मुलं हे पॉइंट सोडून देतात. सध्या आयोग कुठे विचारत आहे इथं विचारत. तुम्ही बघा 23-24 चा जर पेपर काढला तुम्हाला तर ह्याच्यावरती फिक्स क्वेश्चन दिसतो. या पॉइंट वरती फिक्स क्वेश्चन दिसतो. यस. मग यात काय आहे सममूल्य भार इक्विव्हॅलंट वेट आणि काय आहे प्रसामान्यता नॉर्मॅलिटी. हा पॉइंट बघायचा. काय बघायचं आहे सममूल्य भार आणि इक्विव्हॅलंट वेट बघायचं आहे आणि नॉर्मॅलिटी बघायचं आहे. यस. मग सममूल्य भार म्हणजे काय आहे सममूल्य भार म्हणजे त्या एखाद्या रेणूचं रेणू वस्तुमान आणि त्या आम्लाची आम्लारी धर्मिता किंवा आम्लारीची आम्लधर्मिता यांचं गुणोत्तर होय. काय आहे सममूल्य भार. सममूल्य इक्विव्हॅलंट वेट. सममूल्य भार म्हणजे काय आहे एकूण त्या रेणूचं रेणू वस्तुमान एकूण त्या रेणूचं असं लिहिलं तर तुम्हाला जास्त कळेल. त्या रेणूचं रेणू वस्तुमान भागिले त्या आम्लाची आम्लारी धर्मिता किंवा आम्लारी धर्मता किंवा आम्लधर्मता. आता आम्लारी धर्मिता कोणाची म्हणली आपण ऍसिड्सची. बरोबर आहे. आम्लाची आम्लारी धर्मिता आणि आम्लारीची आम्लधर्मता म्हणजे रेणू वस्तुमान होय. म्हणजेच काय आहे रेणू सममूल्य भार आहे. सममूल्य भार
तर जेव्हा तुमचा सममूल्य भार ग्रॅम मध्ये व्यक्त केला जातो तेव्हा त्याला आपण म्हणतो ग्रॅम सममूल्य भार असं आपण त्याला म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? ग्रॅम सममूल्य भार असं म्हणतो. वजन जेव्हा ग्रॅम मध्ये व्यक्त केलं असतं तेव्हा त्याला आपण म्हणतो सममूल्य भार, ग्रॅम सममूल्य भार असं आपण म्हणतो. ठीक आहे. आता बघा H2SO4, H2SO4 चा सममूल्य भार किती आहे? पहिल्यांदा आपण HCl चा काढू, तुम्हाला लगेच लक्षात येईल. ठीक आहे. पहिल्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येण्यापेक्षा आधी HCl पासून काढूयात, तुमच्या लक्षात येईल. क्लोरीनचं वस्तुमान किती आहे? क्लोरीनचं 35.5. क्लोरीनचं किती आहे? 35.5 आहे. आणि हायड्रोजनचं किती आहे? 1 आहे. म्हणजेच याचं एकूण रेणू वस्तुमान किती झालं? 36.5. HCl चं एकूण रेणू वस्तुमान किती झालं? 36.5. 36.5. मग आता HCl मध्ये आपल्याला HCl चं काढायचं ना, HCl चा सममूल्य भार काढायचा. मग ऍसिडची आम्लारी धर्मता म्हणजे काय आहे? त्यात तयार होणाऱ्या H+ आयनची संख्या. मग यात H+ आयन किती तयार होतील? 1. H+ आयन किती तयार होतील? 1. म्हणजेच काय झालं? 1 नी त्याला आपण भागलं. येते का लक्षात? 1 नी त्याला आपण भागलं. का तर याची बेसिसिटी म्हणजे H+ आयन मोनो बेसिक आहे ना, हा एकच H+ आयन तयार होतो म्हणजे मोनो बेसिक आहे. म्हणजेच हा एकच H+ आयन तयार करू शकतो, म्हणून याची आम्लारी धर्मिता किती आहे? 1 आहे. याचं रेणू वस्तुमान किती आलेलं आहे? 36.5. रेणू वस्तुमान म्हणजे काय? एखाद्या रेणूमध्ये बघा, रेणू वस्तुमान म्हणजे काय ते सांगतोय. एखाद्या रेणूमध्ये असणाऱ्या सर्व अणूंच्या वस्तुमानांची बेरीज. एखाद्या रेणूमध्ये असणाऱ्या सर्व अणूंच्या वस्तुमानाची बेरीज. बेरीज म्हणजे काय आहे? त्याचं रेणू वस्तुमान आहे. येते का लक्षात? म्हणजेच त्याचं रेणू वस्तुमान आहे. येते लक्षात? क्लोरीनचं मुद्दाम घेतलेलं आहे कारण क्लोरीन लगेच समजायला तुम्हाला सोपं आहे म्हणून मी क्लोरीन सांगितलं. हा HCl चं सांगितलं. HCl मध्ये बघा, रेणू वस्तुमान पहिल्यांदा कसं काढायचं ते लक्षात घ्या. रेणू वस्तुमान म्हणजे काय आहे? त्यामध्ये असणाऱ्या सर्व अणूंच्या, एखाद्या रेणूमध्ये असणाऱ्या अणूंच्या सर्व वस्तुमानांची बेरीज. मग HCl मध्ये किती अणू आहेत? 2 आहेत. एक हायड्रोजनचा आणि एक क्लोरीनचा. मग क्लोरीनचं वस्तुमान किती आहे? 35.5 बरोबर. आणि हायड्रोजनचं किती आहे? 1 आहे. त्यामुळे याचं रेणू वस्तुमान किती झालं? 36.5. हे काय झालं? याचं रेणू वस्तुमान झालं. काय झालं? रेणू वस्तुमान. मग याचं सममूल्य भार जर काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? याच्यात H+ आयन किती तयार होऊ शकतील? 1 होऊ शकेल. बरोबर आहे? H+ आयन 1 तयार होऊ शकेल. त्यामुळे या 1 नी त्याला आपण भागलेलं आहे. म्हणून त्या HCl चं सममूल्य भार किती आला? 36.5. आणि ते वजन आपण कसं व्यक्त केलेलं आहे? ग्रॅम मध्ये. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? ग्रॅम सममूल्य भार असं आपण म्हणतो. येते का लक्षात? येस, येते का लक्षात? म्हणून त्याला आपण काय म्हणतो? ग्रॅम सममूल्य भार असं म्हणतो. ठीक आहे. कळतंय? सममूल्य भार कसा काढायचा कळलेला आहे का? सममूल्य भार कसा काढायचा कळलेलं आहे का? मग तुम्हाला सममूल्य भार काढताना या अणूंचं अणुवस्तुमान दिलेलं असतं, ते लक्षात ठेवायचं. या अणूंचं प्रत्येकाचं अणुवस्तुमान दिलेलं असतं. त्याच्यावरून तुम्हाला काय काढायचं असतं? रेणू वस्तुमान काढायचं असतं. त्याच्यावरून त्याचं रेणू वस्तुमान काढायचं असतं आणि त्याला आपण कशाने भागायचं? त्यात किती आयन्स तयार होतील त्याच्याने त्याला भागलं
की आपल्याला मिळतो सममूल्य भार मिळतो. येते का लक्षात? सममूल्य भार आपल्याला मिळतो. यस, कळत आहे? इथपर्यंत कळत आहे? मुद्दाम HCl मी घेतलेला आहे का तर तुम्हाला लगेच कळेल ते म्हणून घेतलेला आहे. ठीक आहे. आता इथं 2 का भागलेला आहे तर इथं H प्लस आयन किती तयार होतील? 2 हायड्रोजन असल्यामुळे तिथं काय होईल? 2 H प्लस आयन तयार होतील. तिथं H प्लस आयन किती तयार होतील? 2 तयार होतील. म्हणून या रेणू वस्तुमानाला कितीने भागलेला आहे? 2 नी भागलेला आहे. आणि जे उत्तर येईल ते तुमचं काय आहे? सममूल्य भार आहे. ते तुमचं सममूल्य भार आहे, एवढं लक्षात ठेवा. यस. मग प्रसामान्यता, नॉर्मॅलिटी कशाने दाखवतात? एन नी दाखवतात. नॉर्मॅलिटी कशाने दाखवतात? एन नी दाखवतात. बरोबर आहे. प्रसामान्यता. मग 1 लिटर द्रावणामध्ये आता आपल्याला सममूल्य भार कशात व्यक्त करतात? ग्रॅम मध्ये. ग्रॅम मध्ये व्यक्त करतात, एवढं कळालं. बरोबर आहे. मग प्रसामान्यता म्हणजे काय? 1 लिटर द्रावणामध्ये किती ग्रॅम सममूल्य भार विरघळलेला आहे? 1 लिटर द्रावणामध्ये किती ग्रॅम सममूल्य भार द्रव्य विरघळलेलं आहे त्याची एकूण संख्या म्हणजे काय आहे? ती त्याची प्रसामान्यता असते. म्हणजेच 1 लिटर द्रावणामध्ये सममूल्य भार आपण कशात व्यक्त करतोय? ग्रॅम मध्ये, एवढं लक्षात ठेवायचं. सममूल्य भार आपण कशात व्यक्त करतोय? ग्रॅम मध्ये. मग त्या ग्रॅम मध्ये एकूण 1 लिटर द्रावणामध्ये किती ग्रॅम सममूल्य भार विरघळलेला आहे? एखाद्या रेणूचा किती ग्रॅम सममूल्य भार विरघळलेला आहे हे दाखवणारी संख्या म्हणजे त्याचं काय आहे? प्रसामान्यता आहे. बरोबर आहे. मग पहिल्यांदा काय येईल आपल्याला? द्रव्याचं ग्रॅम मध्ये वजन येईल. द्रव्याचं काय येईल? ग्रॅम मध्ये वजन. पहिल्यांदा द्रव्याचं वजन डिवायडेड बाय द्रव्याचा ग्रॅम मधील सममूल्य भार. सममूल्य भार वेगळा आहे, वजन वेगळं आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. सममूल्य भार काढताना आपण काय केलं आहे? H प्लस आयननी त्याला H किंवा OH मायनस जेवढे पण आयन तयार होतात त्याच्यानी आपण त्याला काय केलं आहे? भागलेलं आहे. म्हणून ही व्हॅल्यू जी आहे सममूल्य भारची जी व्हॅल्यू आहे ती नेहमी तुमच्या रेणू वस्तुमानापेक्षा कमी येईल, एवढं लक्षात ठेवायचं. ती नेहमी रेणू वस्तुमानापेक्षा कमी असेल. ठीक आहे. मग गुणिले लिटर मध्ये किती आकारमानात ते मिसळलेलं आहे? लिटर मध्ये किती आकारमानाने ते मिसळलेलं आहे यांचा गुणाकार. आता आयोगाने तुम्ही 23-24 चे जर प्रश्न बघितले तर आयोगाने या दोन्ही वरती पण तुम्हाला प्रश्न विचारले. या दोन्ही वरती तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. आणि आपण ते का सोडतो? का तर आपल्याला हा कन्सेप्ट माहित नसतो. हे फॉर्म्युला आपण तुम्ही बघा, सायन्सला शक्यतो मुलं फॉर्म्युले पाठ करायला जात नाहीत किंवा लक्षात पण ठेवायला जात नाहीत. का तर एक तर गणिताची आवड नसते आणि त्यात सायन्सचे प्रॉब्लेम्स म्हणलं की मग तर काही मुलं मी असे बघितलेत जे सायन्स मध्ये जर प्रॉब्लेम दिसला तर तो प्रश्न डायरेक्ट स्किप करतात, हात पण लावत नाहीत, त्यांना वाचायला पण जात नाहीत तो क्वेश्चन. असे पण मुलं मी बघितलेले आहेत. ठीक आहे. क्वेश्चन्स तुमचे सोपे असतात, फक्त तुम्हाला ते टॅकल कसे करायचे एवढं कळणं गरजेचं आहे. यस, कळतंय? जय, सचिन, सुनील, प्रतीक्षा. यस, कळतंय? इथपर्यंत कळतंय का? हे कळणं तुम्हाला महत्वाचं आहे. हे दोन, ही पण स्लाइड तुम्हाला महत्वाची आहे. यस. नेक्स्ट, मग क्षार. क्षार मध्ये काय आहे? उदासीनीकरण. क्षार तयार होतात म्हणजे काय आहे? उदासीनीकरण प्रोसेस होते. बरोबर आहे. आता मी तुम्हाला काल काय सांगितलं? आम्ल आणि आम्लारी यांच्यात जेव्हा अभिक्रिया होते तेव्हा त्याच्यापासून क्षार आणि पाणी तयार होते. ही प्रोसेस काय आहे? उदासीनीकरण अभिक्रिया आहे. बरोबर आहे. क्षार आणि पाणी तयार होतात, ही कोणती प्रोसेस आहे? उदासीनीकरण. बरोबर आहे का? काल मी तुम्हाला सांगितलं आहे. न्यूट्रलायझेशन रिएक्शन, काल रिएक्शन मध्ये तुम्हाला मी ते सांगितलं आहे. जेव्हा आम्ल आणि आम्लारीची अभिक्रिया होते तेव्हा त्यापासून क्षार व पाणी तयार होतात. ही रिएक्शन कोणती आहे? उदासीनीकरण रिएक्शन, न्यूट्रलायझेशन रिएक्शन आहे. यस, बघा, म्हणजे हा HCl काय आहे? आम्ल आहे. बरोबर आहे का? HCl काय आहे? ऍसिड आहे, हायड्रोक्लोरिक ऍसिड. NaOH काय आहे? बेस आहे, आम्लारी आहे. बरोबर. आम्ल HCl आहे, आम्लारी NaOH आहे. इथला हायड्रोजन जो आहे तो या OH आयनला मिळतो
आणि जे क्लोरीन आयन आहे, हा जो क्लोरीन आयन आहे तो कशाला मिळतो? सोडियमला. म्हणून सोडियम क्लोराईड तयार होतं. काय होतं? सोडियम क्लोराईड. हे काय आहे? साल्ट आहे, साल्ट, मीठ. बरोबर आहे का? मीठ. NaCl म्हणजे काय आहे? आपलं मीठ आहे, सोडियम क्लोराईड. आणि इथं काय तयार झालेलं आहे? पाणी. बरोबर आहे? ऍसिड प्लस बेस ऑलवेज गिव्स साल्ट अँड वॉटर. यस. आम्ल आणि आम्लारीमध्ये जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा क्षार आणि पाणी तयार होतात. कसे तयार होतात कळतात? क्लोरीन कुणाला मिळतो? सोडियमला. म्हणून NaCl तयार होतं आणि इथला हायड्रोजन आणि इथला हायड्रॉक्सिल ग्रुप हे मिळून काय होतं? H2O तयार होतं, पाणी तयार होतं. अशा पद्धतीने ती रिॲक्शन घडून येते आणि त्यापासून आपल्याला काय होतं? क्षार आणि पाणी तयार. बरोबर आहे? आता आपण क्षार आणि पाणी कशा पद्धतीने वापरतो? मगाशी आपण तीव्र क्षार काय, सौम्य क्षार काय हे बघितलं, म्हणजे तीव्र आम्ल, सौम्य आम्ल बघितलेलं आहे. बरोबर? मग तुम्ही जे तीव्र किंवा जे काही आम्ल किंवा आम्लारी वापराल ते तीव्र आहेत की सौम्य आहेत, याच्यावरून क्षारांचे प्रकार तयार होतात. याच्यावरून काय होतात? जे साल्ट्स तयार होतात त्यांचे टाइप्स तिथं तयार होतात. येतं लक्षात? मग त्यामध्ये उदासीन क्षार जे आहेत, उदासीन क्षार, न्यूट्रल साल्ट्स ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, न्यूट्रल साल्ट्स ज्याला आपण म्हणतो ते काय आहेत? न्यूट्रल साल्ट्स मध्ये नेहमी करिता तीव्र आम्ल आणि तीव्र आम्लारी असतात. तीव्र आम्ल. यस. स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस कायमस्वरूपी एकत्र येऊन तुमचं काय तयार होतं? न्यूट्रल साल्ट्स तयार होतं. HCl काय आहे? मगाशी आपण बघितलं, तीव्र आम्ल आहे. बरोबर? HCl आणि H2SO4 ही दोन उदाहरणं आपण कुठे बघितली होती? तीव्र आम्लांमध्ये बघितली होती. आणि NaCl, NaOH काय आहेत? हे तीव्र आम्लारी आहेत. बरोबर? NaCl आणि NaOH काय आहेत? तीव्र आम्लारी आहेत. येते लक्षात? म्हणजे तीव्र आम्ल, तीव्र आम्लारी मिळून काय तयार होतात? उदासीन क्षार तयार होतात. उदासीन क्षार तयार होतात. NaCl आणि KaNO3 हे काय आहेत? न्यूट्रल साल्ट्स. मग आम्लधर्मी क्षार मध्ये काय आहे? जेव्हा तीव्र आम्ल, स्ट्रॉंग ऍसिड हे वीक बेस सोबत रिॲक्शन करतात, सौम्य आम्लारी सोबत. म्हणजेच काय आहे? ज्यांना इंग्लिश मध्ये कळतंय त्यांच्यासाठी सांगतोय, स्ट्रॉंग ऍसिड्स आणि वीक बेस जेव्हा असेल तेव्हा ते गुणधर्म जास्त कोणाचे दाखवेल? तयार होणारा क्षार ऍसिडचे दाखवेल. कारण ते काय आहे? तीव्र आहे, स्ट्रॉंग आहे. म्हणून ते क्षार कशाचे गुणधर्म दाखवतो? थोडेफार आम्लाचे गुणधर्म दाखवतो. आम्लाकडे झुकलेले गुणधर्म असतात. म्हणून त्याला आपण म्हणतो आम्लधर्मी क्षार. जेव्हा आम्ल तीव्र असेल आणि आम्लारी सौम्य असेल तेव्हा तयार होणारे क्षार हे कसे असतील? आम्लधर्मी क्षार असतील, ऍसिडिक साल्ट्स. जेव्हा इथं काय असेल? जेव्हा आपण वीक बेस, वीक ऍसिड वापरू, वीक ऍसिड वापरू, सौम्य आम्ल वापरू आणि तीव्र बेस वापरू, स्ट्रॉंग बेस, तीव्र आम्लारी, तेव्हा तयार होणारा क्षाराचे गुणधर्म कुणाकडे झुकलेले असतील? आम्लारीकडे. कारण आम्लारी कसं आहे? तीव्र आहे, स्ट्रॉंग आहे. म्हणून तयार होणारा क्षार जो आहे तो कसा असेल? बेसिक साल्ट असेल किंवा अल्कली धर्मी क्षार असेल. त्याच्या लक्षात? तो ज्याच्याकडे झुकलेला आहे त्या रिॲक्शन मध्ये त्याच्यानुसार तयार होणाऱ्या क्षाराचे गुणधर्म सांगितले जातात. डबल साल्ट्स म्हणजे काय आहे? या दोन्ही क्षारांचं मिश्रण जेव्हा होतं तेव्हा त्याच्यापासून तयार होतो दुहेरी क्षार. दोनही क्षारांचं मिश्रण जेव्हा तयार होतं, आम्लधर्मी क्षार किंवा आम्लधर्मी क्षारांचं, तेव्हा आपल्याला डबल साल्ट्स मिळतात. तेव्हा काय मिळतात? डबल साल्ट्स मिळतात. येतं लक्षात? तेव्हा आपल्याला डबल साल्ट्स मिळतात, एवढं लक्षात ठेवायचं. मग आम्ल आणि आम्लारीचे घरगुती उपयोग. आता हे ऍप्लिकेशन्स आहेत की आपण कुठं कोणते ऍसिड्स आणि बेस वापरतो हे इथं सांगितलेलं आहे. आपण कोणते ऍसिड्स आणि बेस वापरतो त्याचे घरगुती उपयोग आपल्याला इथं सांगितलेले आहेत. महत्व H2SO4 आपण कुठे वापरतो? सल्फ्युरिक ऍसिड कुठे वापरतो? बॅटरीमध्ये वापरतो. खास करून ज्या बॅटरीज असतात आपल्या गाड्यांच्या बॅटरीज किंवा इन्व्हर्टर वगैरे जे असतात त्या बॅटरीमध्ये आपण काय करतो? H2SO4 वापरतो. किंवा जे स्फोटकांमध्ये केमिकल वापरायचं आहे त्याची रिॲक्शन H2SO4 ची पटकन होते म्हणून स्फोटकांमध्ये H2SO4 वापरलं जातं. त्याच्यानंतर HNO3 नायट्रिक ऍसिड, याला काय म्हणतो आपण? नायट्रिक ऍसिड.
फोटोग्राफीमध्ये वापरलं जातं. फोटोग्राफीच्या ज्या रील्स आधीच्या काळात असायच्या त्या डेव्हलप करण्यासाठी म्हणून हे ऍसिड वापरलं जायचं. अजून कुठं होतं, यालाच आपण खते जे आहेत, खतांमध्ये HNO3 आपण मिसळतो. खतांमध्ये HNO3 मिसळून खतं तयार केली जातात. अमोनियम जे आहेत, अमोनियम खत जी वापरतो आपण ती काय, अमोनिया वाढवण्यासाठी, आपल्या जमिनीमध्ये अमोनियाचं प्रमाण वाढवण्यासाठी आपण काय करतो, HNO3 असणारी खतं वापरतो. बेन्झोइक ऍसिड कशासाठी वापरतो आपण, अन्न पदार्थ जास्त काळ टिकण्यासाठी म्हणून, अन्न पदार्थ जास्त काळ टिकण्यासाठी म्हणून आपण काय वापरतो, बेन्झोइक ऍसिड वापरतो, अन्न पदार्थ जास्त काळ टिकण्यासाठी. मग ऑक्झॅलिक ऍसिड कधी वापरतो, तुमच्या ब्लिचिंग प्रोसेस ज्या असतात, तुमच्या ह्याच्यावरती जर डाग पडले, शाईचे डाग पडले, तर शाईचा डाग असेल तर तो लवकर निघत नाही साबणाने, बरोबर आहे. मग तो काढण्यासाठी काय वापरलं जातं, जी पावडर वापरली जातात काय वापरतो आपण, ऑक्झॅलिक ऍसिड वापरतो. ऑक्झॅलिक ऍसिड ते डाग काढण्यासाठी वापरतो. किंवा कातडी जे असतात, कातड्यांचा रंग, चामडे उद्योग जो आहे, चामडीच्या उद्योगामध्ये चामडे जे असतात प्राण्यांचे, कत्तलखान्यामधून चामडे ज्यावेळी देतात त्यावेळी त्या चामड्यांचं विरंजन म्हणजे त्याला रंग घालवण्यासाठी म्हणून ऑक्झॅलिक ऍसिडचा वापर करतात. त्याचा रंग घालण्यासाठी ऑक्झॅलिक ऍसिडचा वापर करतात. ती चामडी ऑक्झॅलिक ऍसिड्स मध्ये बुडवून ठेवली जातात थोड्या वेळासाठी आणि त्याचा रंग काढायचं काम नंतर त्याच्यावरून केलं जातं. त्याच्या उपयोगामध्ये ऑक्झॅलिक ऍसिड वापरलं जातं. हे झाले तुमचे ऍसिड्स. मग महत्वाचे बेस कोणते आहेत, सगळ्यात पहिल्यांदा NaOH, कॉस्टिक सोडा ज्याला आपण म्हणतो. कुठं वापरतात, साबण निर्मिती, सगळ्यात महत्वाचा आहे. साबण निर्मिती आणि कागद निर्मितीमध्ये, साबण निर्मिती आणि कागद निर्मितीमध्ये आपल्याला सोडियम हायड्रॉक्साईड NaOH कॉस्टिक सोडा वापरला जातो. कॅल्शियम हायड्रॉक्साईड कुठं वापरतात, रंग किंवा चुना जो आहे, रंग जो आहे किंवा चुना आहे त्यामध्ये कॅल्शियम हायड्रॉक्साईड वापरलं जातं. किंवा ब्लिचिंग पावडर ज्याला आपण म्हणतो, ब्लिचिंग पावडर आपण वापरतो, बरोबर आहे. कपड्याला एकदम हे करण्यासाठी, पांढरं शुभ्र करण्यासाठी म्हणून आपण काय वापरतो, किंवा एखाद्या गोष्टीवरचा रंग काढण्यासाठी आपण ब्लिचिंग पावडर टाकतो, मग ती वस्तू पांढरी होते पूर्ण, बरोबर आहे. शर्ट वगैरे पांढरी झालं, मग आपण कपड्यांना ब्लीच करतो म्हणजे काय, तर हे जे ब्लिचिंग पावडर आहे त्याच्यामध्ये काय आहे, कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे. यालाच काय म्हणतो आपण, विरंजक चूर्ण म्हणतो. काय म्हणतो, विरंजक चूर्ण असं म्हणतो, विरंजक चूर्ण. ठीक आहे. मग मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आपण कुठं वापरतो, मिल्क ऑफ मॅग्नेशिया मध्ये. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड कुठं वापरतो आपण, मिल्क ऑफ मॅग्नेशिया. ऍसिडिटी, पोटामध्ये आपल्याला जी ऍसिडिटी होते ती कमी करण्यासाठी म्हणून आपण काय वापरतो, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, ज्याला आपण मिल्क ऑफ मॅग्नेशिया असं म्हणतो. LOH थ्राईस, अल्युमिनियम हायड्रॉक्साईड, काचेवरचं ग्रीस जे आहे, समजा काचेला एका ग्रीस लागलं तर ते ग्रीस काढण्यासाठी, स्मूथ मध्ये काचेवरती काहीही परिणाम न होता ते काचेवरचं ग्रीस काढायचं असेल तर काय वापरतात, LOH थ्राईस हा बेस वापरतात. अल्युमिनियम हायड्रॉक्साईड हा बेस तिथं वापरला जातो. येते का लक्षात, येस, तुम्हाला हे लक्षात येणं गरजेचं आहे, बरोबर आहे. आता बघा महत्वाचे क्षार आणि त्यांचे उपयोग काय आहेत हे लक्षात ठेवायचं. महत्वाचे क्षार आणि उपयोग. सोडियम बायकार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट कुठं वापरतो आपण, बेकिंग पावडर मध्ये, बेकिंग सोडा म्हणून त्याचा उपयोग करतो आपण, बरोबर. खाण्याचा सोडा, बेकिंग सोडा म्हणून आपण काय वापरतो, सोडियम बायकार्बोनेट वापरतो. किंवा अग्निशमन साधने जी आहेत त्यांमध्ये सुद्धा तो सोडा वापरला जातो, NaHCO3 हा तुमचा क्षार इथं वापरला जातो. मग असे आपण कुठले उपयोग बघितले, ऍसिड आणि बेसचे. आता कशाचे बघतोय, क्षारांचे उपयोग बघतो. ठीक आहे. इथं काय आहे, सोडियम बायकार्बोनेट NaHCO3 कुठं वापरलेला आहे आपण, बेकिंग पावडर किंवा अग्निशमन साधने. सोडियम कार्बोनेट, सोडियम कार्बोनेट कुठं वापरतो आपण, कपडे धुण्यासाठी किंवा डिटर्जंट निर्मितीसाठी. कपडे धुण्याचा जो सोडा आहे तो काय आहे, सोडियम कार्बोनेट आहे. पोटॅशियम नायट्रेट, गन पावडर जी आहे पोटॅशियम नायट्रेट कुठं वापरतात, गन पावडर जी आहे, गन पावडर म्हणजे काय, त्या बंदुकीतली दारू जी आपण म्हणतो ती बनवण्यासाठी म्हणून काय वापरतात, पोटॅशियम नायट्रेट. किंवा फटाके जे फोडण्यासाठी आपण वापरतो, फटाके जे फोडण्यासाठी वापरतो त्यांच्यामध्ये, फटाक्यांमध्ये जो काही आपला फटाके फोडल्यानंतर जो काही आवाज येतो किंवा स्फोट होतो तो कशामुळे होतो, त्या पोटॅशियम नायट्रेट मध्ये होतो. फटाके निर्मितीमध्ये
पोटॅशियम नायट्रेट हे क्षार वापरलं जातं. कॉपर सल्फेट कुठं वापरतो? कीटाणुनाशक. कीटाणुनाशक म्हणून खास करून कॉपर सल्फेटचा उपयोग होतो. सगळ्यात महत्वाचा उपयोग कॉपर सल्फेटचा काय आहे? कीटाणुनाशक म्हणून आहे. आणि इलेक्ट्रोप्लेटिंग ज्यावेळी करायचं आहे, इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे काय आहे? समजा एक चमचा आहे, त्याला चांदीचा मुलामा द्यायचा, चांदीचा मुलामा द्यायचा आहे, तर त्यावेळी काय करतात? CuSO4चं द्रावण बुडवतात. इकडे एक स्टीलचा चमचा आहे किंवा कुठला तरी चमचा आहे लोखंडाचा वगैरे, इकडे सोन्याचा चमचा ठेवतात आणि त्यातून वीज प्रवाहित केली की सोन्याचा मुलामा ऑटोमॅटिक, सोन्याचे आयन तयार होऊन या चमच्यावरती साठवले जातात आणि त्याला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रोप्लेटिंग. एखाद्यावरती मुलामा द्यायचा असेल दुसऱ्या धातूचा तर ते आपण कशाने करतो? इलेक्ट्रोप्लेटिंग. आणि तिथं काय वापरतो आपण? कॉपर सल्फेट. यस. पोटॅशियम अल्युमिनियम सल्फेट, तुरटी. सगळ्यात महत्वाचा उपयोग काय आहे? जलशुद्धीकरण. मी तुम्हाला काल पण एक्झाम्पल सांगितलेलं. काय सांगितलं? पावसाळ्यात जेव्हा पाणी गढूळ येतं, पावसाळ्यात पाणी जेव्हा गढूळ येतं तेव्हा काय करतात? त्यातून तुरटी फिरवतात पाण्यामध्ये. तुम्ही टाकीमध्ये समजा गढूळ पाणी घेतलं आणि त्यामध्ये तुरटी जर फिरवली तर ती तुरटी फिरवल्यामुळं काय होतं? जे काही गाळ आहे किंवा जे काही मातीचे कण आहेत ते सगळे ऑटोमॅटिक खाली जमायला चालू होतात तळावर. ते सगळे तळाला जमतात आणि शुद्ध पाणी जे आहे ते वरती राहतं. तुरटी कशासाठी वापरतात? मग जलशुद्धीकरणासाठी तुरटी वापरतात. किंवा सलून मध्ये वगैरे तुम्ही जेव्हा शेविंग वगैरे करता त्यावेळी तुमचं काय होतं? समजा कट झालं तर तिथून रक्त येतं, मग ते रक्त थांबवण्यासाठी काय करतात? तुरटी फिरवतात लगेच. तुरटी एवढा छोटासा असं साबणासारखं हे असं ते लगेच फिरवतात पांढरं. बरोबर आहे? त्याच्यामुळे काय होतं? रक्तस्त्राव थांबतो, रक्त येणं जे आहे तिथून ते थांबतं. बरोबर आहे? पोटॅशियम क्लोरेट, पोटॅशियम क्लोरेट. आग, आपलं मॅचबॉक्स जो आहे, आग काडी ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये समोरचा जो गुल असतो, समोरचा जे काळा काळा डॉट असतो मोठा तुम्हाला दिसतो. आता ही आग काडीचा हा जो आहे भाग तो काय आहे? गुल आहे. त्याला काय म्हणतात? आगकाडीचा गुल. तो तयार करण्यासाठी पोटॅशियम क्लोरेट हे क्षार वापरलं जातं. हे क्षार तिथं वापरलं जातं. याच्या लक्षात इथपर्यंत? येस. आता यामध्ये तुम्हाला महत्वाचं काय काय आहे? ही एक स्लाइड इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे. प्लस ही इम्पॉर्टंट आहे. हे क्षारांचे उपयोग आहेत, हे तुमचे ऍसिड आणि बेसचे उपयोग आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला हे उपयोगाचं आहे, सममूल्य भार आणि प्रसामान्यता, हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर हा कन्सेप्ट महत्वाचा आहे सध्या, कारण आयोग जर कन्सेप्च्युअल घुसायचं असेल, आत थोडा डीप करायचा असेल क्वेश्चन, तर इथं विचारेल, कारण इथं कन्फ्युजन मुलांचं वाढणार आहे. हे जास्त नाही विचारणार. प्लस इथं विचारेल तुम्हाला बफर सोल्युशनचे उपयोग, तुम्हाला आयोग विचारेल यामध्ये. प्लस पीएच स्केल, तो चार्ट असेल पुस्तकात, तो नीट करा. प्लस तुम्हाला इथं काय नाही विचारणार. प्लस ही स्लाइड एक तुम्हाला नीट करायची, ही स्लाइड एक तुम्हाला नीट करायची आहे. ठीक आहे, म्हणजे एवढं जर तुम्ही नीट केलं, आयोगाने आतापर्यंत ह्या गुणधर्मावरती पण प्रश्न विचारलेले आहेत. आपल्याला नीट करताना काय करायचं आहे? स्लाइड्स मध्ये ही एक, पहिल्यांदा वरच्या 2, 3, हे 4, हे 5, हे 6, हे 7 आणि 8, एवढ्या 8 स्लाइड तुम्हाला नीट करायचे आहेत रिवाइज. पुस्तकात तुम्ही चॅप्टर वाचा, त्याच्यानंतर या 8 स्लाइड्स तुम्ही एकदम व्यवस्थित करून ठेवा. तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. एकदम व्यवस्थित या चॅप्टरचे मार्क्स हातातून मिळतील. हे बघा, जास्त डीप मध्ये घुसून स्वतःला कन्फ्यूज करून मार्क्स हातातून घालवू नका, हातातून घालवू नका. ठीक आहे, आतापर्यंत आपण जेवढं घेतलंय, आतापर्यंत फिजिक्स आणि केमिस्ट्री जेवढं घेतलेलं आहे तेवढ्यावरती तुमचे फिजिक्स केमिस्ट्रीचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतात. तेवढ्यावरती तुमचे फिजिक्स केमिस्ट्रीचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतात. फिजिक्सचे 3च विचारणार आहेत, केमिस्ट्रीचे 3च विचारणार आहेत. आजपर्यंत आपण जेवढं घेतलेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतील फिजिक्स केमिस्ट्रीचे विचारले. फक्त तुमचं डोकं जागेवरती पाहिजे, परीक्षेमध्ये गडबड करायची नाही. कळतंय? तुम्ही जर परीक्षेमध्ये गडबड केली तर मग प्रॉब्लेम क्रिएट होईल, नाहीतर नाही. व्यवस्थित कन्सेप्ट वाचा, व्यवस्थित तुम्ही त्या पद्धतीने तुमच्या नोट्स बनवा, त्या पद्धतीने तुम्ही समजावून घ्या कोणत्या गोष्टी कशा चालल्यात. त्या गोष्टी जेवढ्या समजावून घ्याल तेवढे तुम्हाला मार्क्स मिळतील.
फिजिक्स आणि केमिस्ट्री खूप सोपं आहे बरं का. फिजिक्स आणि केमिस्ट्री खूप सोपं आहे समजलं तर. जर तुम्हाला एकदा कन्सेप्ट कळले तर फिजिक्स केमिस्ट्रीचे मार्क्स तुमच्या हातातले आहेत, फक्त तुम्हाला ते समजणं गरजेचं आहे. जर तुम्हाला ते कन्सेप्ट समजले तर समजून जायचं की इथले मार्क्स तुमच्या हातातले आहेत. आउट ऑफ मार्क्स तुम्हाला इथं मिळतील फिजिक्स केमिस्ट्री. ज्यावेळी बायो चालू होईल त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की आयोगाने प्रश्न विचारताना कसे विचारलेले आहेत. हळूहळू तुम्हाला क्लिक होत जाईल, पेपरचं स्ट्रक्चर तुम्हाला एकदम क्लिक व्हायला चालू होईल हळूहळू. बायो ज्यावेळी चालू होईल त्यावेळी मग तुम्हाला कळेल. आता फिजिक्स केमिस्ट्री तुम्ही पीवायक्यू किती बघितलेत काय नाही हे आता ह्याचा अंदाज आपल्याला नाहीये. शक्यतो मला जिथं जिथं सांगायचंय तिथं मी तुम्हाला पीवायक्यू कुठं आहेत काय आहेत हे तुम्हाला क्लिअरिटी दिलेली आहे लेक्चरमध्ये. फक्त तुमचं काम काय आहे, अभ्यास व्यवस्थित करणे, ते कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या आणि त्याच्यावरती तुम्ही काम करा. तुम्हाला मार्क्स मिळतील. तुम्ही पीवायक्यू पण सोडवून बघा, तुम्हाला मार्क्स मिळतात. अभ्यास करताना एका व्यवस्थित चॅप्टर संपवून घ्या, त्याचे पीवायक्यू पुन्हा सॉल्व्ह करा. न बघता सॉल्व्ह करायचे, उत्तरं पाठ करायची नाही. तुम्ही जेवढी उत्तर पाठ कराल तेवढं गणलाय म्हणून समजायचं. उत्तर पाठ करत सुटायचं नाही पीवायक्यूचे. तुमची रिव्हिजन किती होते ते चेक करा. टेस्ट सिरीजचे पेपर तुम्ही सॉल्व्ह करायला चालू करा. टेस्ट सिरीज ज्या बाकीच्या क्लासेस असतात त्या मिळतात तुम्हाला झेरॉक्स मध्ये बाहेर.